एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5. अध्याय आपण सुरू केला कालपासून. आपण काल पाहिलं एकनाथ महाराजांनी सद्गुरूचं स्तवन केले का नाही. ओ श्री गणेशाय नमः. ओम नमो सद्गुरु देवा उदारा, म्हणता कृपन तू खरा, मागोते आपुल्या घरा, तुझे पुनदारा येऊन येतशी. काय केलंय? कसं आहे तू सद्गुरु? हा, तू ओमकार स्वरूप आहेस. तू पण जरी ओमकार स्वरूप आहेस, तू उदार आहे. तू कसा आहे? उदारा म्हणजे काय? तू कृपा करणार आहे. उदार म्हणजे काय? तू कृपा करणारा. असं असणार तू सद्गुरू आहे, पण तू कृपण पण आहे खरा. उदारा तुला म्हणावा, पण तू कृपण पण आहे. का कृपण म्हणलं त्याला? कारण तो काय करतो? शरण जे आलेला आहे, साधक आहे किंवा जो भक्त आहे, त्याचा दुजेपणा नाहीसा करतो, म्हणजे त्याच्या बुद्धीतला भेद घालवतो. म्हणून त्याला कृपण म्हणलं. का? तू वेगळा ठेवतच नाही. जो येतो तुला शरण, त्याला तो आपल्याशी करून घेतो. अशा पद्धतीने एकनाथ महाराजांनी सद्गुरूचं स्तवन केलं काल. आणि आता शेवटला त्यांनी काय सांगितलं की मागच्या अध्यायामध्ये 14व्या अध्यायामध्ये राजांनी जनक राजांनी प्रश्न केले होते का नाही, भगवंतांचं अवतार चरित्र काय शेवटला. त्याच्याबद्दल, त्या अवतार चरित्राबद्दल द्रुमल नारायणांनी त्यांना भगवंतांचे झालेले अवतार आणि कशासाठी अवतार झाले हे सांगितलं. आता ह्या 5व्या अध्यायामध्ये पुन्हा राजा प्रश्न विचारणार आहे. तो आता काय प्रश्न विचारणार आहे पाहू आपण आता श्लोकामध्ये. पहिल्या श्लोकामध्ये राजा उवाच, भगवंतम हरे प्रायो नो भजंतात्मवित्तमाः तेषामशांत कामानां का निष्ठा विजातात्मनां. श्लोक क्रमांक 1. राजाने मुनीला विचारले, हे आत्मव्यत्यातील श्रेष्ठ मुनिवरा हो, जे सामान्यतः भगवान हरीची भक्ती करीत नाहीत, त्यांना म्हणजे ज्यांनी आपली इंद्रियावर विजय मिळवला नाही व ज्यांच्या कामना शांत झाल्या नाहीत, त्या मनुष्याची निष्ठा कोणती असते, अर्थात त्यांना कोणते फळ मिळते. राजाचा पहिला प्रश्न आहे या अध्यायामधला पहिल्या श्लोकामध्ये. श्लोकाचा सरळ सरळ अर्थ. राजा म्हणे, मुनीश्वरा, जो भगवत भजनी पाठी मोरा, ऐशिया भक्ता नरा, कोण दातारा गती त्याशी. हे राजा म्हणाला, हे मुनीश्वरांनो, आतापर्यंत तुम्ही आम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं सगळं व्यवस्थित उत्तर दिलं आणि त्या उत्तराने माझं समाधानही झालं. परंतु आता जो मनुष्य भगवत भक्तीपासून पराडमुख होतो, म्हणजे काय, लांब राहतो, भगवत भक्ती करत नाही किंवा जरी केली तरी दांभिक भक्ती करतो, त्या भक्ताची गती कोणती होते ते मला सांगा. जे कामा लागी अति उद्भट, जे सक्रोध क्रोधे तेजेष्ट, जे अति लोभे लोभिष्ट, जे परमश्रेष्ठ प्रपंची. ज्यांच्या मनात तीव्र कामवासना असते. कोण आहेत असे? त्यांना भक्ती तर करावी अशी वाटते, पण त्यांच्या चित्ताचं समाधान झालेलं नाही अजून. त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चित्तामध्ये अजून विषय भोगाची त्यांना लालसा आहे. त्यांच्या चित्तामध्ये अजून त्यांना कामाची वासना आहे, म्हणजे काय, इच्छा आहे त्याच्या ठिकाणी. म्हणून ज्याच्या अंगामध्ये क्रोध तीव्र तेज असते, क्रोध काय असतो, क्रोधाची तीव्र तेज असते, म्हणजे काय, भयंकर क्रोध असतो. त्यांना थोडाही क्रोध सहन होत नाही, म्हणजे थोडा त्यांना काय होत नाही, त्यांची विरुद्ध सहन होत नाही, त्यांना लगेच क्रोध येतो. आणि ज्यांना प्रचंड लोभ असतो आणि जे व्यावहारिक प्रपंच गोष्टी मात्र गुंतलेले असतात. अजून काय, किती प्रश्न विचारले बघा, कोणाकोणाचे विचारले? ज्याच्या मनामध्ये काही कामच नाही, म्हणजे विषयांची इच्छा ज्याच्या चित्तामध्ये आहे, पहिला. दुसरा विचारलाय की त्याच्या ठिकाणी क्रोध आहे. क्रोध कसा आहे? क्रोध अगदी तीव्र क्रोध आहे. कसा आहे? तीव्र भयंकर क्रोध आहे. आणि ज्याच्या ठिकाणी लोभ आहे, लोभ प्रचंड, ते पण कसा, नुसता लोभ नाही, प्रचंड ज्याच्या ठिकाणी लोभ आहे. आणि अजून एक चौथा प्रकार विचारलाय, व्यावहारिक प्रापंचिक गोष्टी मात्र ते गुंतलेले असतात. बघा, व्यवहारामध्ये गुंतलेले असतात, प्रपंचामध्ये ते गुंतलेले असतात. आणि असे जे असतात त्यांची गती काय होते? मग आता बघा, काम वासना, इच्छा, प्रत्येकाच्या चित्तामध्ये इच्छा राहते. भले तो कीर्तनकार असू दे ना तर प्रवचनकार असू दे, कीर्तन केलं, प्रवचन सांगितलं म्हणून त्याला पाकिट मिळावं इच्छा आहे, तो पण याच्यामध्ये आला, त्याची पण काय अवस्था होईल शेवटला ते. दुसरं क्रोध. आता क्रोधाचे 2 प्रकार आले परत. एक स्वार्थासाठी केलेला क्रोध आणि एक जगाच्या कल्याणासाठी केलेला क्रोध. हे क्रोधाचे 2 प्रकार आहेत. मग आता जे जगाच्या कल्याणासाठी केलेला क्रोध आहे त्या क्रोधाचा काही परिणाम होणार नाही, पण जो स्वार्थासाठी क्रोध केलेला आहे, मग तो क्रोध अपेक्षित आहे एकनाथ महाराजांना. म्हणून जनक राजाने प्रश्न केला की जो स्वतःसाठी अपेक्षित आहे, म्हणजे काय, स्वतःच्या हितासाठी जो केलेला क्रोध आहे, म्हणजे स्वतःचे विषय इच्छा पूर्ण झाल्या नाहीत,
त्याच्या मनासारखं झालं नाही म्हणून त्याला जो तीव्र क्रोध येतो त्याची काय गणती होती, त्याला काय फळ प्राप्त होतं. परत तिसरा विचारला, ज्याला प्रचंड लोभ आहे त्याला अजून मिळावंच वाटतं, काहीतरी मिळावं वाटतं, विषय मिळावं वाटतं त्याला, किंवा परमार्थ जरी करायचं म्हटलं त्याला तर प्रपंचामधलं मूल बाळ सुख संपत्ती धन धान्य का नाही, हे सगळ्या गोष्टी त्याला मिळाव्या वागतात, असा लोभ आहे ज्याच्या ठिकाणी. आणि व्यावहारिक प्रपंच गोष्टीत मात्र तो गुंतलेला आहे, त्याला अजून व्यवहार आणि प्रपंच हे सुटत नाही म्हणजे सोडून द्यायचेत का नाही, पण त्याच्या चित्तापासून ते निघत नाहीत. असे जे साधक येतं किंवा असे जे भक्त येतं यांची स्थिती काय होती मला सांग. आले का लक्षात? चार म्हणजे राजाचे प्रश्न लक्षात आले पाहिजे आपल्याला का नाही. जे गर्वाचे अग्रगणी, जे अहंकाराचे चुडामणी, जे विकारांची प्रवाह श्रेणी, जे उघडली खाणी विकल्पांची, जे गर्वाच्या बाबतीत सर्वात पुढे असतात. बघा, गर्व म्हणजे काय सांगायचं यांचा, गर्व म्हणजे अजिबात लवत नाही, लाटेने आयशे न लवे, म्हणजे लाटण्यासारखी सरळ असतात, थोडंही कुठं झुकत नाहीत, नम्र होत नाही, नम्रता त्यांच्या ठिकाणी नसती. असे असणारे गर्वाच्या बाबतीत त्यांचे सर्वात पुढे असतात. ते अहंकाराबाबत लोकांच्या मनात मोठे असतात, मानाने, लोकांच्या मानाने ते मोठे असतात. कसे? अहंकाराबाबत. अहंकार म्हणजे काय? देह अहंकार, मी आमका आहे, मी अधिकारी आहे, मी मोठ्या भगवंताचा भक्त आहे, मी मोठ्या कीर्तनकार आहे, मी मोठ्या प्रवचनकार आहे का नाही, माझ्यासारखा दुसरा भक्त नाही, मी काय करतोय, मी ग्रंथ वाचन करतोय, मी लोकाला तत्वज्ञान सांगतोय. हा अहंकाराचे परमार्थामधला सामान्य जीवाचा इथे विषयच नाही बरं का. कालच आपण पाहिलंय की जे भक्ती करतात मात्र पण त्यांच्या ठिकाणी काय अजून हे सगळ्या गोष्टी येतात, त्यांचं काय फळ आहे हा राजाचा प्रश्न आहे ना. म्हणून आता जे अहंकारामध्ये काय, अहंकाराच्या बाबतीत लोकांच्या मानाने मोठे असतात, म्हणजे ते विकार, जे विकारांचा वेगवान नदीसारखा असतात. कसे विकार? कसे त्यांच्या ठिकाणी? जशी नदी घोड्यासारखी वाहती का, नदी कशी वाहते? घोड्यासारखी वाहते. अशी घोड्यासारखी वाहणारी जी नदी आहे त्या नदीप्रमाणे यांचे विकार असतात वाहणारे. त्याला गडीवर क्षणभर त्याला काय मिळत नाही, चैन मिळत नाही त्याच्या चित्ताला. आता गडीत हे पाहिजे म्हणलं की लगेच त्याची पुढची पायरी, लगेच त्याला लगेच एक क्षणामध्ये लगेच त्यांचं चित्त काय होतं, पुढे जाऊ घेतं. अजून ते पण आपल्याला पाहिजे, म्हणजे मिळवायची एक गोष्ट प्राप्त करण्याच्या आधी त्यांच्या 100 गोष्टी तयार असतात परंतु ते मिळवायच्यात आपल्याला. एवढं चित्त त्यांचं काय असतं, वाहत असतं वेगाने. असे असणारे नदीसारखे विकार बरं का. हे विकार कोणते विकार? मग काम क्रोध लोभ मोह मत्सर का नाही, हे सगळे विकार आहेत हे. आणि ज्यांना काय जणू काही संशय व विकल्प यांची खाण उघडी अशी असतात बघा. आणि त्यांच्या चित्तामध्ये काय असतं, कोणी काही सांगितलं की संशय पाहिला, खरं असेल का पाहिजे, लगेच संशय त्यांच्या चित्तामध्ये, आपल्याला फसवत तर नाही ना का नाही, असे संशय असणारे. आणि विकल्प काय? विकल्प मी करतो ती बरोबरच असेल ना का नाही, म्हणजे अशा ठिकाणी त्यांची खाणच आहे. खाण म्हणजे काय? कोणी काही जरी सांगू, सद्गुरूंनी जरी सांगितलं त्यांना तरी त्यांच्या ठिकाणी काय होणार नाही, लगेच त्यांच्या ठिकाणी संशय येणार. आपले आहे सद्गुरू पण ती बरोबर असेल का आपल्याला फसवतात का, आपल्यापासून त्यांचा काहीतरी फायदा आहे, असं विकल्प संशय त्यांच्या चित्तामध्ये असतात. असे जे असतात यांची काय स्थिती होती. फार महत्वाचे प्रश्न विचारत राजाने हे, कारण का आपल्यासाठीच सगळं आहे रे. म्हणून ज्यांचे सद्बुद्धी आड आभाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळनार्थी अति कुशळ, जे अति प्रबळ प्रलोभे, सद्बुद्धीच्या आड ज्यांच्या बाबतीत मोहाचे आभ्रपट्टल आले. बघा, सद्बुद्धी कशाला म्हणायचं? सद्बुद्धी म्हणजे चांगली असणारी बुद्धी, सत्वगुणी बुद्धी. अशी जी असणारी बुद्धी, त्या बुद्धीच्या आड ज्यांच्या बाबतीत काय आलं, मोहाचा आभ्रपट्टल आलं, मोह आला. म्हणजे ज्या बुद्धीने परमात्म्याचं भजन करायला पाहिजे, ज्या बुद्धीने हा परमात्मा व्यापक आहे, ज्या परमात्म्याची प्राप्ती करण्याचा विचार करावा त्यांनी, अशी असणारी बुद्धी चांगली असणारी बुद्धी. पण हे न राहता त्याच्या बुद्धीमध्ये काय राहतंय, मोह राहतोय. मोह का? की मला कसं मिळवता येईल, त्याच्याकडे जे आहे ना ती वस्तू ती मला कशी मिळवता येईल, असं असणार काय त्या बुद्धीमध्ये मोह आहे, मोहाचा आभ्रपट्टल आहे. म्हणून म्हणजेच हा जो महामोह आहे, ज्यांची बुद्धी मलिन झाली कशाने, ह्या महामोहाने. ज्याची बुद्धी मलिन झाली म्हणजे त्याच्या बुद्धीमध्ये काय सतत तेच आहे. बघ, आता जे असे व्यवहारी असतात ना, जे स्वार्थी असतात ना, जे असे लोभाने पूर्णपणे ग्रासून गेलेले असतात ना, त्यांच्या चित्तामध्ये एकच चाललेलं असतं, त्याच्याकडे ना ते माझ्याकडे कसं येईल, मग फसून येईन का विकत घेऊन येईन, कसं येईल, आणि कमीत कमी किमतीमध्ये मला कमीत कमी त्रास होता ते मला मिळालं पाहिजे, असा प्रयत्न त्यांचा असतो. म्हणजे त्यांच्या बुद्धी त्याचं की त्यांनी सर्वस्व सोडून दिलेली असते.
बाकीचा त्यांच्या बुद्धीमध्ये विचारच नसतो. अशी असणारी बुद्धी तिला म्हणायचं मलिन बुद्धी, तिला म्हणायचं कपट बुद्धी. अशी असणारी कपट, त्याच्यामध्ये काय कपट करण्याला म्हणजे फसवायला कशी असते ती बुद्धी प्रवीण असते बा. फक्त दुसऱ्याला फसवायचं आणि आपल्याकडे घ्यायचं, म्हणजे सगळं आपल्या ताट्यामध्ये असावं, दुसऱ्याचं तिकडे मोकळं कपाडाना. आपल्याला भूक का नसाना पण तरी ते आपल्याकडेच असावं. अशी असणारी बुद्धी तिला कपट बुद्धी म्हणायचं, तिला मलिन बुद्धी म्हणायचं. अशी विषयांची आसक्ती ज्यांना फार आहे बघा, किंवा काय की ज्यांना विषयांची आसक्ती आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये काही विषय मिळावा भरपूर प्रपंचातले, असं जे आहे त्याला मलिन बुद्धी म्हणायचं. म्हणून दिवसा न देखती निश्चिंते, ते अंधारी देखती दिवा भीते, ते वेणे नोनी परमार्थाते, ते आती न्याते प्रपंची, वट वाघळांना जसे दिवसा दिसत नाही पण रात्री मात्र दिसते, तसेच ज्यांना परमार्थ दिसतच नाही पण प्रपंच ज्ञान मात्र असते. परमार्थ काय ज्यांना भले परमार्थामध्ये दाखवते परमार्थ आम्ही करतोय, पण परमार्थामध्ये ते नसते, त्यांचा परमार्थामध्ये प्रपंच असतो. परमार्थ फक्त लोकांना दाखवायचा, पण वास्तविक पाहता त्यांचा प्रपंचच असतो. आता जर आणखीन जर पाहायचं म्हणलं आपण, आता जे मठ वगैरे बांधतात, मग त्यांनी सगळा संसार सोडून द्यायचा आणि तिथं जायचं, मठ बांधायचा, जागा घ्यायची, विकत घ्यायची, लोकांकडून पैसा गोळा करायचा, मठ बांधायचा. मठ बांधल्यानंतर तिथं त्यांची मग ते तिथे येणाऱ्या भक्तांची सोय करायची, मग खाण्यापिण्याची, मग त्यासाठी असणारे बांके, त्यासाठी असणारा काय धान्य वगैरे जे किराणा, हे सगळं आला का नाही प्रपंच परत तिथं. आधी थोडा होता, आता व्यापक झाला की आणखी मोठा प्रपंच झाला. हा म्हणजे प्रपंच आलाच ना. म्हणजे असे प्रपंच दिलेला नाही, म्हणजे काय त्याला उद्धार व्हायचं काही नाही, समाजाचा उद्धार व्हावा, आपला उद्धार व्हावा हे त्यांच्या डोक्यात नाही. प्रपंचच लोकांचं कल्याण करायचं, मग त्या ठिकाणी लोकांना अनुदान दिलं पाहिजे, हे गेलं पाहिजे, ते गेलं पाहिजे का नाही. त्यांच्या डोक्यात काय तो प्रपंचच. ज्याला उद्धार करायचा ना तो माझं आता मला खायला मिळलंय आणि आता मला परत मिळेल का नाही मिळेल याचा तो विचार करत नाही. कोण करत नाही? ज्याला परमार्थ करायचा आहे तो. पण ज्याला परमार्थ नाही, ज्याला प्रपंच करायचा आहे ना, परमार्थ तर करायचाच, पण कसा करायचा, आता पण खायला मिळलं पाहिजे आणि आता दुपारी परत मला कसं खायला मिळेल, कुठे खायला मिळेल, त्याची माझी काय व्यवस्था होईल खाण्याची, संध्याकाळी परत माझं विश्रांती कुठं, म्हणजे विश्रांती कुठे मिळेल मला, तिथं माझी खाण्याची काय सोय, एवढा विचार करणारे असतात, त्यांना म्हणायचं प्रापंचिक. जे नियनते आत्महित ज्ञान विकोणी कामा पोषित, ऐसे जे का अभक्ता त्यांची गती निश्चित मज सांग. अजून काय, जे आत्महित जाणत नाही, म्हणजे काय, मी आत्मस्वरूप आहे किंवा आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकच आहे का नाही, हेच आत्म्याचं हित आहेत, हे जे जाणत नाही तर आपली विद्या विकतात. ते काय करतात? विद्या विकतात. थोडस शास्त्र वाचन करायचं, त्याचं पठण करायचं, पाठांतर करायचं आणि कीर्तनामधून, प्रवचनामधून, व्याख्यानामधून ते सांगायचं आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे. म्हणजे काय झालं, ते त्यांनी ते विकलं, विद्या विकली. आता याला विद्या म्हणलंय बरं का, याला ज्ञान नाही म्हणलं. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय, की परमात्मा सगळा एक आहे, हे व्यापक दृष्टी झाली. आता तो सोडून दुसरं काहीच नाही, याला म्हणायचं ज्ञान. पण हे असं असणारं ज्ञान शास्त्रामधून वाचन करायचं, त्याचं पाठांतर करायचं, सत्संगतीमध्ये जाऊन त्याचं समजून घ्यायचं कसं आहे काय, पण ते आत्मसात करायचं नाही, त्याचा स्वतः अनुभव घ्यायचा नाही, फक्त साठवायचं, कुठं बुद्धीमध्ये साठवायचं आणि कीर्तनामधून, प्रवचनमधून ते सांगायचं लोकांना आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे. याला काय म्हणायचं? विद्या विकतात आणि आपली स्वार्थी इच्छा पूर्ण करतात. म्हणजे आणि काय करतात? ती विद्या विकायची आणि आपल्या विषयातले प्रपंच मधले जे विषय असतील ते भोगायचे त्या विद्या विकून, ते आलेल्या पैशामध्ये. पण अशा अभक्त लोकांची पुढे काय होते, त्यांची काय गती, हे मला सांगावे. फार महत्वाचं आहे बरं का. आता हे परमार्थ करणाऱ्या जीवासाठी किंवा परमार्थ करणाऱ्या साधकासाठी, भक्तांसाठी फार विषय महत्वाचे प्रश्न विचारले राजांनी. म्हणून तुम्हा ऐसे सद्बुद्धी चालते बोलाचे उददी, भाग्य लादलो ज्ञाननिधी हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. म्हणून आपण उत्तम बुद्धी असणारे, कसे तर उत्तम म्हणजे चांगल्या प्रकारची सात्विक बुद्धी असणारे तुम्ही आहात आणि ज्ञानाचे चालते बोलते सागरच आहात तुम्ही. ज्ञान म्हणजे काय? तुम्ही चालतं बोलतं ज्ञानच आहात तुम्ही. चालते बोलते ज्ञानाचं सागर म्हणजे काय? समुद्रासारखं ज्ञान तुमच्याकडे आहे. आणि कसं आहे, ते पण एका जागेवर आहे का? समुद्र तसं एका जागेवरती, तसं एका जागेवरती का हे वाटत राहतात, चालत राहतात, फिरत राहतात. ते ज्ञान काय करतो? ज्ञान असता सागर काय होतोय? वाहत राहतोय तो आणि ज्याला गरज असेल त्याला त्याची तृप्ती करतोय. असे असणारे तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, म्हणून ज्ञान निधी मला लाभले आहात. आणि असा असणारा हा ज्ञानाचा जो निधी आहे, निधी म्हणजे काय? थोडक्यात धन म्हणा, संपत्ती म्हणा,
ही काय झाली, मला लाभली, तुम्ही माझ्यावर कृपा केली म्हणून मला याचा लाभ मिळाला, म्हणून हे मोठे भाग्य माझं, हे काय माझं फार मोठे भाग्य आहे. आणि तरी ह्या प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही सांगा. आलं की लक्षात प्रश्न. म्हणून राजा सांक्षेपी बहुवस, पुषे अभक्त गती विन्यास, तो सांगवया चमस सावकाश सरसावला. आणि अशा प्रकारे राजाने अनेक प्रकारचे अभक्तांची दुर्गुणाचे वर्णन करून त्यांच्या गतीचे लक्षण विचारले. म्हणजे असे दुर्गुण म्हणजे असे वाईट वागणारे, असे वागणारे, दांभिक भक्ती करणारे, असे जे साधक आहेत, असे जे भक्त म्हणून घेतात स्वतःला, जे साधक म्हणून घेतात स्वतःला, जे अधिकारी म्हणून घेतात स्वतःला, त्यांची गती काय, त्यांच्या गतीचं लक्षण काय, म्हणजे त्यांचं शेवट काय ते मला तुम्ही सांगा. आणि तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी जे चमस मुनी, चमस नारायण जे आहे ते पुढे आले त्या जनक राजाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. चमस उवाच मूक बाहुर्पौद्यभ्यम पुरुषास्त्रमें सह चत्वारो जज्ञिरे वर्णा गुण विप्रदाय पृथक. श्लोक क्रमांक 2. चमस मुनी म्हणाले, भगवंतांचा मुख, बाहू, मागे, पाय यापासून विविध गुणांनी वेगळे झालेले ब्रह्मनादी 4 वर्ण व त्यांचे आश्रम उत्पन्न झाले. बघा आता राजाने विचारलेल्या प्रश्नाचं चमस मुनी उत्तर देतात. आता काय उत्तर देतात ते पाहू आपण श्लोकामध्ये. श्लोक क्रमांक 2. श्लोकाचा आपण अर्थ बघितला थोडक्यात. जो का जगाचा जनको, मुख्य गुरुत्वे तोची एको, त्याशी न भजे अविवेको, तो नाडला लोको सर्वस्वे. जो सर्व जगाचा जनक परमेश्वर, जनक म्हणजे सगळ्या जगताला जन्माला घालणारा, जनक आहे ना तो, म्हणजे बाप का नाही, जन्माला घालणारा म्हणजे सगळ्या जगताचा बासणारा बाप कोण आहे, तो परमेश्वर. तोच एक मुख्य गुरु आहे. आणि तोच कोण आहे, मुख्य गुरु आहे, गुरु सगळ्यांचा. आणि तोच गुरु होतो का नाही, तोच गुरु होतो. पण जो आपला गुरु आहे तो परमेश्वर आहे. एवढा विश्वास आपल्याकडे नसतो, एवढी श्रद्धा आपल्याकडे नसते, म्हणून आपलं काय होत नाही, ते जुळत नाही. आता जो मनुष्य अविवेकाने त्याची भक्ती करीत नाही, कोणाची, आपल्या बापाची म्हणजे त्या परमेश्वराची, काय करत नाही अविवेकाने, म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेकच नाही, की त्याच्या बुद्धीमध्ये असं त्याच्या बुद्धीमध्ये त्याला असं वाटतच नाही, त्याच्या बुद्धीमध्ये असे त्याला बुद्धी प्रकटच करत नाही काय, की आपण त्या परमात्म्याची भक्ती करावी म्हणून. अविवेक आहे. पण तो जीवनात सर्वस्वाला आत्महिताला मुकलेला असं समजावे. ज्याच्या बुद्धीला असं वाटत नाही ना की तो असणारा एक देव आपला करून घ्यावा, हे ज्याला वाटत नाही तो मात्र आपल्या आत्महिताला तो मुकला. एवढा सारखा सोन्यासारखा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, पण तो मिळालेला जन्म आपल्याला, आपण सोन्यासारखा मिळालेला जन्म आपण ज्याच्यासाठी मिळाला त्याच्यासाठी न लावता नाही त्या गोष्टीकडे लावला का नाही. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. म्हणजे काय झालं, गोड असणारा परमार्थ त्याला कडू लागायला लागतो, म्हणून तो करत नाही, त्याला त्याचं आवडत नाही. आणि जे कडू विषय येतं वास्तविक पाहतात कधी त्याला सुख देणार नाहीत, त्याला ते ज्ञानही देणार नाहीत, असे असणारे विषय मात्र त्यांना गोड लागायला लागले. कशामुळं, असं ज्या वेळेस होतं त्या जीवाला, त्यावेळेस तो मात्र स्वतःच्या आत्महिताला मुकला. त्याचं आत्महित कधी साध्य होणार नाही, त्याला कधी त्याचा आत्महित त्याला प्राप्त होणार नाही, आणि म्हणून त्याला कधी सुख मिळणार नाही. भले तो किती कल्पांतामध्ये जर जन्माला आला आणि मेला, जन्माला आला तरी पण त्याला मात्र सुख पाहिजे. जे सुख म्हणजे काय, ते सुख मात्र त्याला पूर्ण होणार नाही. का होणार नाही, कारण आजा गेला, पंजा गेला, बापही मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. म्हणजे आतापर्यंत विचार करा बरं, आतापर्यंत अनेक लोकांनी संसार केला आपल्या मागच्या पिढीनी आणि आपणही. मग ह्या संसारामध्ये आपल्याला किती सुख मिळालं का? ज्या मागच्या पिढीने आपला संसार केला, ज्या पद्धतीने केला त्याच पद्धतीने आपणही केला. त्यांनाही मिळालं नाही, आपल्याला मिळालं नाही. तुम्हाला मिळालं का? आणि मला पण नाही मिळालं. कुठं, संसारामध्ये काय सुख मिळालं का? नाही मिळालं. का? आणि ते मिळालं नाही, पण ते मिळवायचा प्रयत्न करतो, आणि ज्या ठिकाणी सुख आहे त्याच्याकडे तो लक्ष देत नाही. त्यासाठी ते खरोखर ज्या ठिकाणी सुख आहे त्या ठिकाणी जाऊन तो मिळवायचा प्रयत्न करत नाही, म्हणून तो आत्महिताला मुकला. म्हणजे काय झाला असं समजून घ्यावं आपण. पुरुषापासून जन्मले जाण, 4 आश्रम 4 वर्ण, त्यांचे उत्पत्तीचे स्थान एक संपूर्ण नृपनाथा. मूळ पुरुषापासून
4 वर्ण तयार झाले बघा. जो मूळ असणारे पुरुष आहे त्याच्यापासून किती 4 वर्ण तयार झाले, 4 आश्रम उत्पन्न झाले. म्हणून हे राजा त्यांच्या उत्पत्तीचे स्थान मी तुला सांगतो. आता मूळ असणारा पुरुष आहे. कोण आहे मूळ पुरुष? असणारा परमात्मा, जो ईश्वर होऊन आलाय. हे असणारी जी मूळ माया आहे, ह्या मायेचा अंगीकार करून तो ईश्वर होऊन आलाय. असा असणारा जो मूळ पुरुष आहे त्याच्या मुखापासून किती 4 आश्रम उत्पन्न झाले. म्हणून हे राजा त्यांची उत्पत्तीचे स्थान आहे, म्हणजे ते 4 आश्रम येतं, ते 4 वर्ण येतं, ते कुठून तयार झालेत, कुठून निर्माण झालेत ते मी तुला सांगतो. म्हणजे ऐक. मुखे वेद ब्राह्मण, बाहू जन्मले राजन्य, गुरु जन्मले वैश्यवर्ण, चरणी जन्मस्थान शूद्रवर्ण. बघा, मग त्या महापुरुषाच्या मुखापासून ब्राह्मण उत्पन्न झाले. कुठून? मुखापासून. त्याच महापुरुषाच्या बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले आणि त्यांच्याच मांग्यापासून वैश्य आणि चरणापासून शूद्र उत्पन्न झाले. अशा 4 वर्ण 4 ठिकाणापासून तयार झाले. कोणाच्या? त्या मूळ एकच पुरुष आहे, मूळ पुरुष. ते एकाच मूळ पुरुषाच्या या 4 स्थानापासून 4 वर्ण उत्पन्न झाले. मला सांगा आता, मग ते एकच असणार मूळ पुरुष, त्याच्यापासूनच 4ही वर्ण तयार झाले. मग सगळ्यांचा बाप कोणी आता? तोच आहे का नाही? पण आपण आपल्यामध्ये बंध करतो का नाही? वाद कुठे चाललाय? आपलाच चाललाय. आम्ही ह्या जातीचे, तुम्ही त्या जातीचे, का नाही? हा वाद कुठे चाललाय? म्हणजे आपल्याच भावांच्या बरोबर आपण बांधणं करतोय. मुळी अवघे तिन्ही गुण योगे वर्ण जाण, त्रिगुणी 4 वर्ण जन्म लक्षण घडे कैसे. म्हणून मूळचे फक्त 3 गुण आहेत. बघा, आता मूळचे गुण किती येतं? 3 गुण येतं. मग 3 गुण म्हणजे कोणते येतं? सत्वगुण, रजगुण, तमगुण. हे मूळचे 3 गुण येतं. याच 3 गुणापासून 4 वर्ण निर्माण झाले. गुण किती? 3 येतं. आणि वर्ण किती निर्माण झाले? 4 निर्माण झाले. ते कसे झाले? म्हणजे सत्व रज मिश्रित, परत रजतम मिश्रित, परत सत्वतम मिश्रित, अशा प्रकारे गुण तयार झाले. बघा आता पुढे येईलच ते. मग सत्वगुणे शुद्ध ब्राह्मण, सत्व रजतम मिश्रे राजे जाण, रजतमे वैश्य वर्ण, केवळ तमगुण शूद्र वर्ण. म्हणजे शुद्ध सत्वाचे गुण आहे, त्या शुद्ध सत्वगुणापासून त्या ब्राह्मण उत्पन्न झाले. शुद्ध सत्वगुणापासून ब्राह्मण तयार झाले. आणि फक्त सत्व बरं का, आता शुद्ध सत्व नाही, आता फक्त शुद्ध सत्वगुण आणि रजगुण यांच्या मिश्रणापासून क्षत्रिय तयार झाले. आणि रज आणि तम यांच्या मिश्रणाने वैश्य तयार झाले. आणि तमगुणापासून शूद्र वर्ण निर्माण झाला. म्हणजे शूद्र वर्ण कसा आहे? तो नुसता तमगुणी. मग आता ह्या गुणांचा खेळ हा पहा सगळा. कोणाचा खेळ आहे हा सगळा? हा गुणांचा खेळ आहे. आणि हा गुणांचा खेळ असल्यामुळे काय होतंय? एकमेकाचं जमत नाही. कारण 3 गुण तिघांच्या विरोधामध्ये येतात. त्यामुळे काय होत नाही? हे एकमेकांचं जमत नाही. याला कारण कोणी? गुण येतं. असताना मात्र एकच सगळे, पण प्रत्येकाचा गुण वेगवेगळा तयार झाला. दुसरं, एकच आई वडील येतं, पण एकाच आई वडिलाचे 4 भावंडे येतं, 4 मुलं येतं, ते 4 भाऊ येतं, पण 4चे गुण कसे येतं? वेगवेगळे येतं. मग त्यांचं जमतं का? एक सत्वगुण, एक रजगुण, एक तमगुण, असे वेगवेगळे असते. मग त्यांचं जमतं का भावांचं पुढे? जमत नाही. का जमत नाही? एकच आई बापा किती जन्म घेतलेला असतो ना, पण त्यांचं प्रारब्ध वेगळं आणि त्यांचे गुण वेगळे, कारण गुणामध्ये त्यांचे फरक असतो. त्यामुळे मग त्यांचे पुढचे विचार वेगवेगळे राहतात, त्यांचे पुढे वागणूक वेगवेगळे राहते, त्यांचं आचरण वेगळं राहतं. मग एक सात्विक असतो, तो बघून त्याची भक्ती करतो. कोण एखादा खातो, एखादा नुसतं प्रपंचाच्या मागे ओढतो, नुसतं प्रपंच मिळवायचा, नुसतं कमवायचं, प्रपंचामधल्या वस्तू विषय प्राप्त करायचे, का नाही. एखादा खातो पितो, एखादा क्रोधित असतो. याला कारण काय? गुण येतं. गुण येते, लक्षात येते ना. क्षत्रिय, वैश्य आणि ब्राह्मण द्विजन्मे हे तिन्ही वर्ण, 83 गायत्री वेदध्यायन, शूद्र ते जाण संस्कार रहित. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 द्विज आहेत. आता ह्याला काय म्हणलंय? द्विज म्हणलंय. कुणाला? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना काय म्हणलंय? द्विज म्हणलंय. म्हणजेच उपनयन होते, म्हणजे त्यांचं उपनयन संस्कार होऊ शकते तिघांना. पण त्यांचा दुसरा जन्म होतो. त्यांचा उपनयन संस्कार झाला म्हणजे त्यांचा दुसरा जन्म झाला. आणि वेदांचा अधिकार, म्हणजे उपनयन संस्कार झाला की त्यांचा दुसरा जन्म होतो. मग त्यांना वेद श्रवण करायचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. त्यांना गायत्री मंत्राचा अधिकार प्राप्त होतो. पण जे 4था वर्ण येतो म्हणजे शूद्र, त्यांचा उपनयन नाही, त्यांचं उपनयन होत नाही. आणि त्यांना गायत्री आणि वेद यांचाही अधिकार नाही.
असं वेदांनी सांगितलेलं आहे. आणि हे कोण सांगते? चमस नारायण सांगतात, चमस मुनी सांगतात जनक राजाला. आणि चमस मुनी जनक राजाला सांगतात हा संवाद नारद मुनी वसुदेवाला सांगतात का नाही. आणि हे चौघांचा चाललेला संवाद कोण सांगतंय? शुक मुनी राजा परीक्षिताला सांगतात. म्हणून ब्रह्मचार्य आणि गृहस्थ तिन्ही वर्ण अवश्य प्राप्त, चहू आश्रमा आश्रयभूत जाण निश्चित ब्राह्मण. मग ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम हे 2 आश्रम या 3 वर्णांना अवश्य आहे. बघा, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम हे 2 जे आश्रम आहेत हे 3 वर्णाला कसं येतं? अवश्य आहेत. अवश्य आहेत म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम आणि ही झाली 2 आणि 3 वर्णांचा अवश्य आहे. म्हणजे 3 वर्णांना अवश्य आहे असं येते. चुकलं माझ्याकडनं. काही ब्रह्मचारी आश्रम आणि गृहस्थ आश्रम हे जे 3 वर्ण आहेत. मग 3 वर्ण कोणते? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना मात्र आवश्यक आहे. मग कोणी ब्रह्मचारी राहा किंवा कोणी गृहस्थ आश्रम राहा, कुठल्या तरी या 2 आश्रमामध्ये त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. व ब्राह्मण 4ही आश्रमांचा आश्रयभूत आहे. आणि ब्राह्मण कसा आहे? 4ही आश्रमांचा आश्रयभूत सगळ्यांचा आधार आहे. आधार ब्राह्मण कोणी? या 4ही वर्णांचा, 4ही जे आश्रम येतं या 4ही आश्रमांचा तो आधार आहे. म्हणजे खंबा आहे, खंबा ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणाला जास्त मान आहे ना. गृहस्थ पुरुषाच्या चरणी ब्रह्मचार्य हृदयस्थानी, वक्षस्थळी वसतिवनी, शिरोमणी संन्यास. महत्वाचे म्हणजे सांगायचं झालं तर भगवंतांच्या शरीरामध्ये गृहस्थ आश्रम पायामध्ये राहतो. आता जो मूळ पुरुष आहे, भगवंत म्हणजे कोण? जो मूळ पुरुष आहे. आणि त्या मूळ पुरुषाच्या चरणामध्ये गृहस्थ आश्रम आहे. म्हणजे गृहस्थ आश्रमाचा जो स्वीकार करतो ना तो कुठे राहतो म्हणायचं? भगवंताच्या चरणापाशी राहतो. दुसरा आहे ब्रह्मचारी आश्रम. तो ब्रह्मचारी आश्रम जो मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषाच्या हृदयामध्ये असतो. कुठला? ब्रह्मचारी आश्रम. तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम हा त्याच्या वक्षस्थळाच्या ठिकाणी असतो. वक्षस्थळ जे मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषाच्या वक्षस्थळाच्या ठिकाणी असतो. आणि चौथा आहे संन्यास आश्रम. हा भगवंतांच्या स्थिरस्थानी, शिरस्थानी, शिर म्हणजे शिराच्या ठिकाणी असतो. शिर म्हणजे काय? डोकं का नाही, त्याच्या ठिकाणी राहतो. ये यशा पुरुष साक्षात आत्म प्रभवीश्वरम, न भजंत वाजानंती स्थान द्रष्टा पतन्यदाह. श्लोक क्रमांक 3. जे आपल्या उत्पत्तीचे स्थान असा जो ईश्वर त्याला जाणत नाही, भजत नाही किंवा तो ईश्वर आहे असे जे समजूनही त्यांना अवज्ञा करतात ते आपल्या स्थानापासून भ्रष्ट होऊन अधोगतीला जातात. श्लोक क्रमांक 3. श्लोकाचा सरळ अर्थ. हे ब्रह्मनादी वर्ण पाहो, ज्यापासून जन्म प्रभाव, तो न भजता देवादिदेव, उत्तम देव अधपाती. बघा, मग आता जे ब्रह्मनादिक वर्ण, जे ब्राह्मण आणि ज्या आधी जे बाकीचे 3 वर्ण आहेत, म्हणजे 4 वर्ण, हे ज्याच्यापासून आपण निर्माण झालो. कोणापासून निर्माण झालो आपण? सगळे त्या मूळ पुरुषापासून आपण निर्माण झालो सगळे. म्हणजे आपण, आपला सगळ्यांचा बाप एकच आहे. कोण येतो? तो मूळ परमात्मा, तो परमेश्वर का नाही, आपण त्याला परमेश्वर म्हणतो. तो सगळ्यांचा बाप आपला एकच आहे. कोणाचा? 4ही वर्णांचा. मग त्या परमेश्वराची भक्ती जो करत नाही, मग आता आपल्या बापाची सेवा, आपल्या बापाची भक्ती आपण करावा का नाही करावा? केली पाहिजे. पण आता केली पाहिजे पण तो करत नाही, मग त्यामुळे त्याला उत्तम देह प्राप्त होऊनही तो अधोगतीला जातात. मग आता त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी हा बरं नुसता हा मनुष्य असा आहे का? नाही. आता याच्यामध्ये परत 4 खाणी आल्यात. आता ती पुढे येईल बघा ओघाने आपल्याला, त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही खोल जायचं नाही. पण फक्त थोडक्यात आपल्याला काय घ्यायचं की आता या बाकीच्या 4 खाणी आल्या. ह्या 4 खाणीचे जे जीव आहेत ते पण त्याच परमात्मा, त्या परमेश्वरापासून तयार उत्पन्न झाले, म्हणजे मूळ पुरुषापासून तयार झालेले आहेत. आता त्या मूळ पुरुषापासून तयार झाले म्हणजे ते सुद्धा कोण झाले? आपले भाऊबंधच झाले सगळे. मग आता आपण ह्या सगळ्या, मग हे सगळ्यामधूनही त्यांना मात्र ते भक्ती काय, ही काय, त्यांना काय त्याचं बाकीच्या जीवांना ज्ञान नाही त्याचं अजिबात. त्यांचं फक्त काय खायचं प्यायचं आणि भोग बघायची, बस एवढं त्यांच्या बुद्धीला तेवढंच येते फक्त. आणि त्यांचं जे निर्मिती झालेली आहे ती त्याचसाठी झालेली आहे. ज्याला विषय भोगावं वागतात ना त्यांनी तिथं जाऊन विषय भोगायचे. बरं, जीवाचे विषय भोगणे म्हणजे काय येतं? एकतर काम वासना म्हणजे काय, आपली संतती तयार करणं. दुसरं काय? खाणे पिणे. हे 3 पेक्षा ही मूळ 3 नाही, ही 3 विषय येतं.
आता पैसा पाणी हे 3 विषयाची पूर्तता करण्यासाठी पैसा पाणी. मग आता हे जे 3 विषय आहेत, हे 3 भोग येते, हे तिन्ही भोग सगळ्या जीवांच्या ठिकाणी येते. सगळे जीव ते भोग भोगतात का नाही. पण आता त्या जीवांना त्या परमात्म्याचे, आपला जो बाप आहे, जो परमेश्वर आहे, आपला जो मूळ पुरुष आहे, त्याची भक्ती करावा म्हणून त्या जीवाला समजत नाही. पण ह्या सगळ्या जीवामध्ये एक मनुष्य जीव मात्र असा भगवंताने तयार केलाय, त्याला मात्र त्याचं ज्ञान आहे का मी ज्याच्यापासून तयार आलेलो आहे, मी ज्याच्यापासून आलोय, ज्याच्यापासून माझी निर्मिती झालेली आहे, त्याच्यापर्यंत मी परत गेलो पाहिजे किंवा मी त्याची भक्ती करावी का नाही. जो माझा बाप आहे, जो माझा आधी आहे का नाही, त्याची मी भक्ती करावी, हे ज्ञान मात्र त्या मूळ पुरुषाला म्हणतो, जो मनुष्य जीव आहे त्या मनुष्य जीवाला आहे. हा, पण तो करत नाही. तो काय करत नाही म्हणजे हा मनुष्य जन्म त्याला प्राप्त होऊनही तो ते करत नाही. तो काय करतो, इतर जीवांसारखंच, जे बाकीचे जीव आहेत ना, बाकीचे जीव आहेत, ते बाकीच्या जीवांचे काय आहे, फक्त भोग भोगणे म्हणजे काय, काम वासना, म्हणजे आपले संतान वाढवणं, खाणे आणि पिणे आणि राहणे, हे जे भोग आहेत, हे भोग जसे ते भोगतेत तसं तो पण भोगतो. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही फरक झाला नाही, सारखेच. कारण तेही तेच भोग भोगतात आणि हेही तेच भोग भोगतात. मग आता हे दोघं तेच भोग भोगतात, पण मनुष्य जन्माला आलेला आहे ना, मनुष्य जन्मामध्ये त्याला विशेष त्याच्या ठिकाणी असं आहे की त्याने त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. जो आपला मूळ पुरुष आहे, जो आपला बाप आहे, ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे, परत त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे त्याची भजन करावा, त्याची भक्ती करावा, की तो परत त्या भक्तीच्या मार्गाने, हा मार्ग आहे भक्ती मार्ग म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, एक मार्ग आहे त्याच्यापर्यंत जाण्याचा. मग त्या मार्गाने चालत जाऊन आपण त्याच्यापर्यंत जाऊ, म्हणून त्यांनी काय करावा, भक्ती करावा. पण तो ती भक्ती करत नाही, म्हणून तो अधोगतीला जातात. आणि अधोगतीला जातात म्हणजे काय होतं, ते त्या बाकीच्या जीवांच्या जन्माला येतात परत विषय भोगायला. कारण त्यांची इच्छा, अंतःकरणामध्ये इच्छा असते त्यांची विषय भोगायची, आणि विषय भोगण्यासाठी बाकीचे जीव तयार केलेले आहेत भगवंतानी. ज्या जीवाला विषय भोगायची इच्छा आहे ना, ते विषय भरपूर भोगायला मिळावा म्हणून बाकीचे जीव तयार केलेले आहेत. मग हा तर मनुष्य जन्माला आलेला आहे, पण मनुष्य जन्माला येऊन त्याच्या ठिकाणी काही तीव्र इच्छा आहे विषयांची, विषय भोगायची, म्हणून तो त्या गतीला जातो. म्हणजे काय होतो, तो अधोगतीला जातो. अधोगतीला जातो म्हणजे मनुष्य जन्म सोडून तो बाकींच्या जीवांच्या ठिकाणी जन्माला जातो, म्हणजे अधोगती. आता पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही, नाना शास्त्रार्थ कडसनी, स्वरूप बोलती निर्वचनी, येव शब्दज्ञानी अतिचतुर. म्हणजे पूर्वमीमांसा व उत्तर मीमांसा, आता ही वेदांचा एक आहे हिस्से भाग येत आहे. पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, अर्थात कर्मकांड आणि यज्ञविधी हे वेदांताचे तसेच विविध शास्त्रे यांच्या स्वरूपाचे निरूपण उत्तम प्रकारे करतात. त्यांना शब्द ज्ञान पंडित म्हणतात. बघा, आता मनुष्य जन्माला आलाय, आता एक प्रकार आपण पाहिला ज्यांच्या ठिकाणी ही बुद्धीच होत नाही की आपण भक्ती करावी म्हणून, जसे ते इतर जीव विषय भोगतात तेही तसेच भोगतात, ते त्यांचं ते अधोगतीला जातात, ते त्यांचा विषय संपला. आता दुसरा एक प्रकार असा आहे मनुष्यामध्येच परत, तो काय करतो, वेदांताचा अभ्यास करतो, भक्तीचाही प्रयत्न करतो, भक्ती करण्याचाही प्रयत्न करतो, पण भक्ती त्याची कशी असते, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, म्हणजे अर्थात कर्मकांड, यज्ञविधी, वेदांत तसेच विविध शास्त्र यांचे स्वरूपाचे निरूपण उत्तम प्रकारे करतात. ते म्हणजे काय करतात, त्यांचा अभ्यास करायचं आणि इतरांना सांगायचं की बाबा वेदांताने असं सांगितलंय का नाही, तुमच्या पूर्वमीमांसामध्ये हे सांगितलंय, उत्तर मीमांसामध्ये हे सांगितलंय, कर्मकांडामध्ये हे सांगितलंय, जे यज्ञ कसा करायचा, यज्ञाचं विधी काय, हे सगळं ते जसं वेदांतांनी सांगितलं ना, अगदी तंतोतंत तसं ते दुसऱ्याला सांगणार, दुसऱ्याला ते करायला सांगणार, असं केलं पाहिजे. तर स्वतः मात्र करत नाहीत का नाही, स्वतः मात्र करत नाहीत. त्यांना म्हणलं शब्द ज्ञान पंडित, म्हणलं त्यांना पंडित, फक्त शब्द ज्ञान आहे त्यांच्याकडे, आचरण त्याचं आचरण नाही. हे दुसरा प्रकार आहे मनुष्यामधला. लक्षात येत आहे ना. या अपरिजय पंडित ज्ञानाभिमानाती उन्मत, त्याने अभिमानाचे येत भजनी निश्चित विमुख केले. असे जे असणारे शब्द ज्ञानात हुशार असतात, बघा हे कसे असतात, शब्द ज्ञानामध्ये हुशार असतात, चांगल्या चांगल्याला पटवून देतात ते. बघा शब्द ज्ञानाचे शब्दाच्या सामर्थ्यावर शब्द ज्ञान त्यांच्या ठिकाणी. मग ते नाही प्रत्येक कुठल्याही विषयाचा ग्रंथ असेल, तुमचं वेदांत असेल, शास्त्र असेल, त्या शास्त्राचा त्यांना सिद्धांत, दृष्टांत सांगून त्याला ती बरोबर पटवून देणार, कशाने, शब्द ज्ञानाने. पण त्याचा त्यांना मात्र अनुभव नाही, असे असणारे, म्हणून त्यांना हुशार म्हणलंय. पहा हे कसे तर हुशार असतात, पण ज्ञानामुळे गर्विष्ठ बांधतात. पण त्यांच्या ठिकाणी काय झालाय, गर्व आलेला आहे. कशाचा, आम्हीच कोण येतं, मोठे महात्मे झालोय आम्ही, का आम्हाला ते शास्त्राचं ज्ञान आहे का नाही, आम्हाला सगळं कळतं शास्त्राने काय काय सांगितलंय, हा अभिमान त्यांच्या ठिकाणी असतो. आणि तो अभिमानानेच भगवंतांच्या भक्तीपासून ते पराडमुख होतात. हा अभिमान असल्यामुळं
काय होतं ते भगवंतांच्या जवळ जाण्याची जी साधनं आहेत, भगवंतांच्या जवळ जाण्याची जी साधनं आहेत, त्या साधनेचा अभ्यास करूनही ते भगवंतापासून लांब जातात. कशामुळे लांब जातात ते? फक्त अभिमान आहे त्यांच्या ठिकाणी. कोणता अभिमान आहे? आम्ही अतिशहाणी झालो, आता आम्हाला सगळं कळायला लागलं, आता आम्हाला सगळं शास्त्र समजतंय, आता आम्ही दुसऱ्याला शास्त्र सांगतोय, आता आम्ही कीर्तन प्रवचन करतोय, आता आम्ही अधिकारी झालो, आम्ही आता दुसऱ्याला अनुग्रह देतोय. हे सगळंच प्रकार त्याच्यामध्ये आला. आता कशामध्ये आला? की मी कोणतरी विशेष आहे, मी असा आहे, मी तसा आहे, म्हणजे काय? अजून मी गेलेला नाही, हा अभिमान आहे. हा कशाचा अभिमान आहे? त्या ज्ञानाचा अभिमान आहे. हा कशाचा आहे? ज्ञान झालेलं नसतं, पण ज्ञान झालंय असं वाटतं, म्हणून त्याला म्हणायचं अभिमान आहे. आणि ह्या अभिमानामुळेच त्या भगवंताच्या भक्तीपासून तो काय होतो? बाजूला होतो. भगवंताची भक्ती त्याला प्राप्त होत नाही. समजतंय? एक ज्ञानी सर्वथा स्वप्ने नेनते परमार्था, ते नेनपणीचे तत्वता श्री जगन्नाथा न भजते. दुसरे कित्येक सर्वथा अडाणी असतात. बाकीचे कित्येक असतात, बाकी सगळे अडाणी असतात. त्यांना लिहिता येत नाही, त्यांना वाचता येत नाही, कोणी सांगितलं तरी पण त्याला काही कळत नाही. जे सांगते ना त्याला ते ऐकावं लागतं. बाबा देवांचं आहे ना, मग आनंदाने ते ऐकणार. म्हणजे काय भोळे बाबडे काय म्हणायचं त्यांना? जे भोळे बाबडे येतं असे जे असतात ना, त्याला अडाणी म्हणलंय. मग परमार्थ म्हणजे काय ते त्यांना स्वप्नातही कळत नाही. कशाला परमार्थ म्हणायचा, आणि काय केलं म्हणजे देवाची प्राप्ती होती, आणि आपण कसं आचरण केलं पाहिजे, कसं काही त्यांना माहित नसतं. त्याला म्हणायचं भोळे बाबडे का नाही. असे जे असतात, त्यामुळे ते आज्ञे लोक जगन्नाथाची भक्ती करत नाहीत. त्यामुळे ते जगन्नाथाची भक्ती करत नाहीत, कारण त्याला काही कळतच नाही. आता हा तिसरा प्रकार परत त्या जीवाचा, मनुष्य जीवाचा हा तिसरा प्रकार. आता शेळी उसांची चवी गाडी, नेनोनी पाचोळा करडी, तेवे नेनोनी हरिभक्तीची गोडी, आज्ञाने बापुडे विषलुब्ध. जसा उसामध्ये काही गोडी असते ते न जाणता, ज्याप्रमाणे शेळी काय करते? पाणी खात बसते. आता ऊस किती गोड लागतो खायला, पण ऊस खावा ही तिला कळत नाही, ती काय करते? पानच खात बसते. त्याप्रमाणे हरिभक्ताची गोडी न जाणता आज्ञे लोक इतर विषयामध्ये लुब्ध होतात. मग हरिभक्तीमध्ये किती गोडी आहे, त्या गोडीचा अनुभव मात्र घ्यायचा नाही. पण त्या भक्तीचे जे बाकीचे जे बाह्य अंग आहेत, त्या बाह्य अंगाला मात्र नादवायचं. बाह्य अंगाला मात्र नादवायचं. मग तीर्थयात्रेला जाणे, तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं आपलं दुकान मागणे, तिथे आपला प्रपंच करणं का नाही, अशा पद्धतीने. म्हणजे लक्षात आलं का काय सांगायचंय? की जे हरिभक्ताची गोडी ती जाणली नाही त्यांनी अजून, पण काय होतात? इतर विषयांना मात्र लुब्ध होतात. आलोडोनी वेदशास्त्रार्थ, ज्ञाते पणजे पंडित, गर्व हेळसती भक्तीपंत, आती उन्मत्त नेतृत्वे. वेद व शास्त्र यांचा अर्थ घुसाळून ते मान म्हणजे खरे ज्ञान अशा अभिमानाने ते स्वतःला पंडित मानतात. ते भक्तिपंथांचा अनादर करतात. आता आणखी चौथा प्रकार सांगितलाय परत मनुष्य जीवामध्ये. आता हा किती प्रकार झाला? आता हा प्रकार 3 प्रकार झाले. पहिला कोणता झाला? पूर्णपणे ते विषयाच्या नादी लागलाय, त्याला भक्ती म्हणजे काय, देव म्हणजे काय, त्याला काय त्याचं देणं घेणं नाही. दुसरा प्रकार म्हणजे कोणता सांगितला? जो वेदांचा अभ्यास करतात, वेद दुसऱ्याला सांगतात, त्याला त्यांचं ज्ञान आहे, पण हे विषय ज्ञानी झाले. विषय ज्ञानी म्हणतो आता काय, शब्द ज्ञानी झाले हे, आणि हे शब्द ज्ञानी त्यांच्या अहंकारांनी ते नाडले जातात, ते भक्ती मार्गाला लागत नाही. तिसरा प्रकार कोणता सांगितला? जे भोळे बाबडे येतं, त्याला ते शास्त्र म्हणजे काय ते माहित नाही, देव म्हणजे काय तेही माहित नाही, आणि काहीच माहित नाही. फक्त खाणे का बस, खायचं प्यायचं आणि राहायचं, एवढंच त्यांना कळत. मरमर का आवड कष्ट करायचं आणि खायचं प्यायचं, एवढंच त्यांना कळतं. हा तिसरा प्रकार. आता 14 प्रकार सांगितला तो म्हणजे वेदशास्त्र यांचा अर्थ घुसाळून. बघा वेदांनी काय सांगितलंय, शास्त्रांनी काय सांगितलंय, मग नुसतं सांगितलंय का? नाही. तर ती नेमकं काय बोलायचंय? देव म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय का नाही, शास्त्रामध्ये काय सांगितलंय, साधू संतांनी काय सांगितलंय, त्यांचा अर्थाशी ती खेळतात. अर्थाशी नेमकं त्या साधू संतांना काय बोलायचं होतं, त्यांना काय सांगायचं, त्याचा अर्थाचं घुसळून करतात ते. म्हणजे काय करतात? म्हणजेच ते मान म्हणजेच खरे ज्ञान अशा अभिमाने ते स्वतःला पंडित मानतात. म्हणजे काय करायचं? बघा किती किचकट आहे, म्हणजे किती भारी दिलं यांनी आपल्याला. आपण कुठं बसतोय आपण ठरवायचं आता ते काय. आता आपण हा एक नदी भागवत ग्रंथ आपण काय करतोय, ह्याचं वाचन करतोय. मग ह्या एका ओवीचा अर्थ आपल्याला कशा प्रकारे काय करेल काढता येईल आपल्याला, नेमकं त्यांना अॅक्युरेट म्हणजे एकनाथ महाराजांना नेमकं काय सांगायचं त्या ओवीमधून,
आता तेवढं ज्ञानला नेमकं जे काही सांगायचंय ते तर आपल्याला एकदम उघड आपल्याला स्पष्टपणे कळणार नाही. पण आपला जसा जसा अभ्यास होईल, जसं जसं आपलं चिंतन होईल, जसं जशी आपली साधना होईल, त्या त्या साधनेने आपल्याला हळूहळू त्याचा अर्थ जेवढ्या प्रमाणात समजेल तेवढ्या प्रमाणात समजायचा ते प्रयत्न करून घेतात. म्हणजे काय करतात, एक एक शब्दाचं घुसळण करायचं. काय करायचं, घुसळण करायचं. आणि काय होतं, त्यांना त्याचं शब्दाचं ज्ञान, त्यांना त्याचंही ज्ञान होतं काय, आणि त्या ज्ञानाचा अभिमान त्यांना होतो. परत त्यांनाही पंडितच म्हणायचं. म्हणजे जे दुसरा जो प्रकार आहे तो, आणि हा फक्त दुसरा जो प्रकार तो काय करतो, त्या अर्थाची नादी लागत नाही. तो फक्त पाठांतर करायचं बस, आणि दुसऱ्याला सांगायचं. पाठांतर करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं. आता हा जो चौथा प्रकार आहे, हा काय करतो, पाठांतर तर करतो, पण त्याचा अर्थ मागे जातो. तो नेमका ह्याचा अर्थ काय, असं का ओवी आली, असा अभंग का घेतला, या अभंगाचा नेमका अर्थ काय, त्या ओवीचा नेमका अर्थ काय, का नाही, त्या श्लोक कुठला श्लोक आहे, मग त्या श्लोकाचा नेमका अर्थ काय सांगायचे भगवंताला त्या ठिकाणी त्या श्लोकामधून, अशा अर्थाची पाठीमागे जातो. पण त्याचाही त्यांना मान होतो काय, की आम्हाला त्या शास्त्राचा अर्थ समजतो, हा त्यांना अभिमान होतो याचा पण. आणि ह्या अभिमानामुळे ते स्वतःला पंडित मानतात. आम्ही जास्त ज्ञानी, आम्ही अति हुशार, हे त्याच्यामध्ये येतात. म्हणजे आपण सांगितलं आता कीर्तनकार, प्रवचनकार, अधिकारी, हे ह्याच्यामध्ये आले. आता याच्यामध्ये कोण आले, हे आले. मग ते भक्तिपंतांचा अनादर करतात. मग ते काय करतात, मग हे शास्त्रानेच मग काय म्हणतात, ब्रह्म सगळे, परमात्मा सगळे, मग आता काय दावा, आता कुठे तीर्थयात्रेला जायची आवश्यकता आहे का आपल्याला, काय म्हणणार ते, तीर्थयात्रेला जाण्याची काय गरज आहे का, परमात्मा कुठं नाही, तू इथं नाही का आपल्यापाशी, मग तिकडे काय जायची काय गरज आहे पंढरपूरला, काय जायची आवश्यकता आपल्याला आळंदीला, असे म्हणणार ते. म्हणजे अर्थ काढणार काय, परमात्मा सगळं आहे ना, कारण त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्याचं त्यांनी घुसळण केलेलं आहे. पण काय झाला, भक्ती मार्गाला लागत नाही. भक्ती मार्गापासून म्हणजे थोडक्यात ज्ञान उत्तर जे भक्ती आहे, ते ज्ञान उत्तर भक्तीकडे तिथपर्यंत जात नाही. ते अलीकडेच थांबले. ते कुठं थांबले, ते ज्ञानापर्यंत थांबले. कुठं थांबले, ज्ञानापर्यंत थांबले. आणि ज्ञानाला भक्तीची जोडी मिळल्याशिवाय ज्ञान तुमचं त्यांचं टिकतच नाही. कारण पुढे धरले भक्तीने धरले हाती, आणि मागे ज्ञान वैराग्य येते. म्हणजे पुढे भक्ती माता पाहिजे, आणि त्या भक्ती मातेच्या पाठीमाग तिचे असणारी जी मुलं येतं, ज्ञान आणि वैराग्य ही पाठीमागे येत असतात. पण यांनी काय केलं, त्या भक्ती माता म्हणजे तिची आई आहे भक्तिरूपी, तिचा विचारच केला नाही, ती सोडून दिली. आता म्हणजे काय, ज्ञानाचे बळबळ बोलायला लागले तर सगळं, हा सगळा परमात्माचे ना, मग आता कशाला काय करायचंय, आता कुठे जायचं तीर्थयात्रेला, आता कशाला वाचन करायचंय, हा सगळा तोच आहे, असा अभिमान धरतात. आणि काय करतात, भक्तीचा मार्ग सोडून देतात, भक्ती मार्गाला लागत नाही. हा चौथा प्रकार मनुष्य जीवाचा. लक्षात येत आहे ना, नाही आलं तर विचारा परत. आता करा, जेवढं म्हणजे व्यवस्थित सांगते तेवढं सांगायचं, म्हणजे जेवढं मला कळतं तेवढं मी सांगायचा प्रयत्न करतो. जेवी ज्वारिताचे मुख, दूध मानी कडू विख, ते ज्ञान गर्वे पंडित देख, ठेले विमुख हरिभजनी. ज्याप्रमाणे ताप आलेल्या मनुष्याच्या मुखाला दूधही कडू लागते, ताप आला त्याला दूध दिलं त्याला कडू लागतं, त्याप्रमाणे, किंवा काय त्यांना अन्न दिलं खायला ते कडू लागतं, त्याप्रमाणे हे जे पंडित येतं कुठले, त्या वेदांचा शास्त्रांचा अभ्यास करणारे, त्यांचा अर्थ काढणारे, अर्थ जाणणारे, त्यांचे हे जे सगळे आहेत, हे सगळ्यांनी त्यांना त्यांच्या ठिकाणी त्या अभ्यासाचा त्यांना गर्व येतो, त्याला अभिमान येतो, आणि त्या अभिमानामुळे ते हरिभक्तीपासून विन्मुख होतात, ते भक्ती करत नाहीत. आणि भक्ती कशाला म्हणायचं, पहिले म्हणजे भक्ती म्हणजे काय हे व्याख्या कळली पाहिजे ना आपल्याला. भक्ती म्हणजे त्या भगवंतांच्या स्मरणात अखंड राहणे, त्याला म्हणायचं भक्ती. त्याला काय म्हणायचं, भक्ती म्हणायचं. मग आता कोणत्या भगवंताच्या स्मरणामध्ये अखंड राहायचं, निर्गुणाचे राहायचं, कसं गुणाचे राहायचं, का नाही. आता निर्गुणाचे राहायचं म्हणलं तर निर्गुण जाणता येत नाही, ती पाहताही येत नाही, आणि ते दिसतही नाही, म्हणजे त्याचा विषय संपला. पण त्याला जाणून घ्यायचं सद्गुरूच्या कृपेने, आणि सगुणाच्या ह्याच्यामध्ये राहायचं. कशामध्ये राहायचं, सगुणाच्या भक्तीमध्ये राहायचं, त्याला म्हणायचं भक्ती, का नाही. म्हणून ह्या भक्तीला ते विन्मुख होतात का, हे आता ते परमात्माचे, आता त्याला काय विषय दावा, तोच सगळा आहे, आता काय त्याला वेगळं, ती काय ते अलीकडे म्हणतात, कुठे ते मायेमध्ये म्हणतात, आणि भक्तीला विन्मुख होतात. आता किती बारका आहे पावर का, फार विचार करण्यासारख्या गोष्टी त्या सगळ्या. या परिज्ञानाभिमानी विमुख झाले हरिभजनी, ते जरी वर्णा माझी आग्रणी, तरी अधपतनी पडतील. मग जरी ते ब्राह्मण म्हणून सर्व वर्णात श्रेष्ठ जरी असले, तरी त्यांचा अधपात होतो. बघा आता ह्याला ब्राह्मणच म्हणलं बरं, काही सगळं हे ब्राह्मणांच चाललंय सगळं. आता जरी असे ब्राह्मण असले, सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ येतं, सगळ्या वर्णामध्ये श्रेष्ठ येतं, सगळ्या चारही वर्णाचा ही काय येतं, स्तंभ खांब आहेत, मोठे आधार असणारे खांब येतं,
असे जरी असले तरी त्यांचा अधपात होतो. आता हे 4 जणांचा काय झाला? अधपात झाला. 4 प्रकारचे जे पाहिले ना आपण, आता हे ब्राह्मणच येतं पण 4 प्रकारचे मध्ये आले, त्यांचा अधपात झाला. हो का वर्णा माझी अग्रणी, जो विमुख हरिचरणी, त्याहुनी शोपच श्रेष्ठ मानी, जो भगवत भजनी प्रेमळू. आता भगवत भक्तीमध्ये मोठ्या प्रेमाने मग्न असणारा बघा. आता काय चांगला, आता डायरेक्ट शेवटी सांगितले शूद्र काय भगवत भक्तीमध्ये कसं आहे, मोठ्या प्रेमाने मग्न आहे. भगवत भक्ती हीच म्हणजे त्याचं खाणं आहे, भगवत भक्ती म्हणजे हेच त्याचं पिणं आहे, आणि भगवत भक्ती म्हणजे त्याचं झोपणं आहे. काय त्याचं विस्तार काय, त्याची विश्रांतीच म्हणजे भगवत भक्ती आहे. आणि कशी ती पण प्रेमाने तो त्यात पूर्णपणे मग्न होऊन गेलेला आहे. तो वेडा झालाय गोविंदासाठी. कसा झालाय तो? वेडा झालाय. त्या नारायणासाठी, त्या भगवंतासाठी तो पूर्णपणे वेडा झालेला आहे. असा असणारा, पण तो कसा आहे? शूद्र आहे. शूद्र तो चांडाळ आहे. असा असणारा श्रेष्ठ मानल्या गेलेल्या ब्राह्मणापेक्षा उत्तम आहे. बघा, ज्या ब्राह्मणाला श्रेष्ठ मानलंय ना, ज्याला 4ही आश्रमाचा स्तंभ मानलंय, पण फक्त तो काय गेलाय त्या भक्तीमध्ये पूर्णपणे त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे, मग्न होऊन गेलेला आहे त्या भक्तीमध्ये, तरी तो त्या उत्तम असणारे जे ब्राह्मण येतं त्यांच्यापेक्षा तो श्रेष्ठ आहे. म्हणजे एवढं त्या भक्तीला काय महत्व आहे, असे तू समज राजा. म्हणून आम्ही मुक्त हे मानुनी, जे विमुख भगवत भजनी, जे पची जाती अधपतनी, तिर्य गोनी जन्म मरणे, आपण मुक्तच आहोत असे मानून जे भगत भक्ती सोडतात. आता काय म्हणतात? आता तो विषय आला खाली. काय म्हणतात? अहो आपण तर मुक्तच येत ना, आता काय भजन पूजन करायचंय का? म्हणजे एकनाथ महाराजांनी सांगितलंय, आता त्याला काय नाही, त्याशी भजन पूजन नाही म्हणले. का नाही? ज्याला आत्मज्ञान झालं ना, त्याला भजन पण नाही आणि त्याला पूजन पण नाही म्हणले. मग काय करायची गरज आहे? असे जे भगवत भक्ती सोडून देतात, आता भगवत भक्ती करत नाही म्हणले काय, सगळा परमात्माचे. आता कुणाचं भजन करायचं, कुणाचं पूजन करायचंय? आणि तो असताना परमात्मा मीच आहे का नाही, आणि मी कसं आहे, व्यापक आहे. असं समजून त्यांनी भजन पूजन सोडून दिलं, भगवत भक्ती करायची सोडून दिले. ते पशु इत्यादी हीन युनीमध्ये जन्म पावतात. बघा, आता केलेलं गेलं का ना व्हायला सगळं. मग आतापर्यंत केलेलं सगळं, आतापर्यंत जीवाचा पराकाष्ठा केली त्यांनी, हे सगळं ज्ञान मिळवण्यासाठी गेलं का ना व्हायला. का गेलं व्हायला? का केलं व्हायला? अभिमान धरला. कशाचा? हे म्हणले आता सगळा तोच. भजन पूजन सोडलं म्हणजे काय, भक्ती सोडली त्यांनी करायची. आणि म्हणून काय झालं, ते हीन युनीमध्ये जन्म पावले आणि जन्म मरणाच्या चक्र सापडतात. हीन युनीमध्ये म्हणजे बाकीच्या जन्मामध्ये, बाकीच्या प्राण्यांच्या जन्मामध्ये गेलेले, ते शूद्राच्या जन्माला गेले, बाकीच्या प्राण्यांच्या जन्माला गेले, आणि जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं, हे त्यांचं बंद झालंच नाही. आता मग एखादं म्हणे त्यांना जर एवढं ज्ञान होतंय सगळा परमात्माचे, सगळं ब्रह्मचे, हे त्यांना काय झालंय, सगळं व्यापकतेचं त्यांना ज्ञान झालंय, पण ती भक्ती करत नाही, तरी त्यांना कसं काय परत हिनीमध्ये जन्माला गेले? ते प्रश्न पडायला पाहिजे ना, साहजिकच आहे ना. कसं काय बाबा असं शक्य? मग मनुष्य देही जे भजन नष्ट, ते होती गा स्थान भ्रष्ट, अधपाते भोगीती कष्ट, आती उद्भट यातना. म्हणून मनुष्य जरी मिळाला असूनही, काय मिळालाय? मनुष्य त्यांना मिळालाय असं जरी असलं तरी ते ईश्वर भक्ती करत नाही. आता इथं कोणती भक्ती सांगितली? ईश्वराची भक्ती सांगितली. ईश्वर म्हणजे कोण आहे? सगुणामध्ये आला का नाही? ईश्वर म्हणजे कोण आहे? ज्याने मायेचा अंगीकार केलाय, जो असणारा परमात्मा आहे, जे असणारे मूळ ब्रह्म आहे, त्या मूळ ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना तयार झाली, मी एक हे, मला अनेक व्हायचंय, आणि ही जी कल्पना तयार झाली ती तयार झाली माया. त्या ठिकाणी काय तयार झाली? माया तयार झाली, आणि त्या मायेचा त्यांनी परत जे असणारा मूळ जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माने त्या मायेचा अंगीकार केला आणि ईश्वर रूपाने जन्माला आला. कोण झाला? मायेचा अंगीकार करून तो मूळ असणारा, मूळ परमात्मा पण त्याला म्हणतो, मूळ पुरुष असणारा, त्याच्यापासून ईश्वर रूपाने जन्माला आला. हा ईश्वर रूपाने म्हणजे त्याला भागवतामध्ये हे म्हणलंय, आता मला आठवत नाही, झालं जाऊ द्या, एक अंग असं म्हटलंय, मग मूळ ते निर्माण झालं बघा. असं असणार जो मूळ पुरुष आहे त्याला मूळ पुरुष म्हणलंय, म्हणजे तो ईश्वर जन्माला आला, आणि त्या ईश्वराची जो भक्ती करत नाही. आता मग मला सांगा, ज्याच्यापासून आपण, ज्या ठिकाणी आपण आलेलो आहे त्याच्यापर्यंत जायचं म्हणलं परत क्रमाक्रमानेच गेलं पाहिजे का गॅरी गुडी मारून जमन आपल्याला? जाता येईल गॅरी गुडी मारून जायचं म्हणलं तर? बरोबर आहे का नाही? जसं आपण आलोय तसं जावं लागेल ना. मग आता आपण आलोय कसं? क्रमाक्रमाने आपण आलोय. म्हणजे कसा क्रम आहे? आता हा जो असणारा मूळ पुरुष आहे, त्या मूळ पुरुषापाशी माया तयार झाली, आणि त्या मायेचा अंगीकार करून तोच असणारा मूळ पुरुष ईश्वर म्हणून आला. त्या ईश्वराने मायेच्या संबंधाने हे जगत तयार केलं सगळं.
काय तयार केलं सगळं, हे जगत तयार केलं. त्या ठिकाणी 4 खाणी तयार केल्या. 4 खाणीमध्ये प्रत्येक खाणीप्रमाणे जीव तयार झाले. आता त्या जीवाला परत त्या पुरुषापर्यंत जायचंय म्हणलं तर गॅरी कुठे मारून जाता येईल का? बरं जायचं म्हणलं तर त्याला त्याचं ज्ञान आहे का तिथपर्यंत जायचं? नाही. मग आता कोणी मध्ये कोणी ईश्वर आला मध्ये. मग त्या ईश्वराची तरी भक्ती केली पाहिजे का नाही केली पाहिजे? तोच घेऊन जाईल ना. मग हा ईश्वर हा कोणाचा मुलगा आहे? त्या मायेचा मुलगा आहे. आता आपण राहतो कुठं? मायेमध्ये राहतो. घरी कुणाच्या राहतोय आपण? आता मायेच्या घरी राहतोय. आता जर मायेच्या घरी आपण राहतोय तर मग तिचा असणारा जो मुलगा ईश्वर आहे त्या ईश्वराची आपण सेवा करावा का नाही करावा? त्याची भक्ती करावा का नाही करावा? जर त्याची भक्ती केली तर ती माया आई खुश होईल का नाही? आणि खुश झाली म्हणजे ती काय करेल? आपल्याला त्या मार्गाने बरोबर घेऊन जाईल. बरोबर का नाही? घेऊन जाईल का नाही? तुमच्या घरी एखादं लहान लेकरू आहे, समज 2 मित्र, एक गावामध्ये एक बाहेरचा माणूस आला आणि आपण जसे चांगलं चौकटी म्हणतात ना आपण, अशी लोक बसलेले असतात कट्ट्यावरती बाहेर गावात चौकात बसलेले असतात आणि त्यांची चर्चा चालली. म्हणले आमकी आमकी ताई, त्या ताईच्या घरी जाऊन जो कोण चहा पिऊन येईल ना त्याला म्हणले बक्षीस. काय बक्षीस? म्हणले त्याला 5,000 रुपयाचं बक्षीस. म्हणले कुणी जायचं चहा पिऊन यायचं. म्हणले का? तिला चिकाटे. म्हणले ती कधी कुणाला चहाच पाजत नाही, कधी कुणासंग प्रेमाने बोलतच नाही. मग काय म्हणले? मग एक नवीनच गावामध्ये आलेला होता माणूस. तुम्हाला का बरं असं काय त्याच्यामध्ये की ती चहा पाजत नाही, तुम्ही एवढं मोठं बक्षीस ठेवलं? नाही म्हणले काय का असताना म्हणले ती कुणाला चहाच पाजत नाही. म्हणले पण जो कोणी चहा पिऊन येईल ना त्याला म्हणले 5,000चं बक्षीस. आता त्याला काय तेव्हा आपलं तेव्हा खरंच ते आपल्या बसायचे असतात, गप्पा मारी टाइम घालवायचा असतो त्यांना. कुच्चर वाटा, त्याला कुच्चर वाटा म्हणायचं का नाही? कुच्चर करणारे एकामेकाची कुणाची काय कुचराई करायची पार असं तिथं ते बसलेले असतात. मग आता जो नवीन आलेला असतो तो काय म्हणतो? ठीक आहे म्हणला मी ही काय करतो, मी स्वीकारतो म्हणला, पैसे जातो म्हणला, मी येतो चहा पिऊन त्यांच्या घरी. मग तेव्हा चौकशी करतो त्यांच्या घरी कोण कोण असतं. म्हणले तिचा मालक जातो सकाळचे दिवस उगवला की तो बाहेर कामाला जातो. मग तिच्या घरी तिला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. किती येतं? ती बारीक बारीक येतं. मुलगी आहे 3 वर्षाची आणि मुलगा आहे 1 वर्षाचा. बर. मग घर दाखवलं, घर पाहायला गेले, म्हणजे निघाला तो घरी जायला. आता घर जे झालं ते घराच्या दारामध्ये पटांगणामध्ये ती 2 मुलं खेळत होती तिची. त्यांच्या नाकाला शिंबूड आलेला. आता बारीक बारीक म्हणल्यावर सगळं अंग त्यांचं मातीने भरलेलं. त्याने काय केलं, जे बारकं होतं ना बारकं बारक्याला बरं उचललं, त्याचं तोंड पुसलं, त्याचं नाक पुसलं, त्याच्या 2 गालाच्या पप्प्या घेतल्या. अरे म्हणला बाळा किती गाल खराब केलेत, तू माती खेळतो का? आणि आपली दिदी काय करते? आता तिची बहीण दिदी मोठी असणारी ती त्याच्यापाशी खेळते, तिचंही तोंड पुसलं आणि तिलाही जवळ घेतलं. आणि ही कोणी बघितलं? तिच्या आईने बघितलं घरातून. म्हणले का हो, ये ना म्हणले घरामध्ये या. म्हणले ये ना चहा घेऊन जा. आता हा गेला घरामध्ये. का गेला बरं? मग का त्याला त्या ताईने त्याला का चहा पाजला? कारण तिच्या जे आवडती आहेत ना तिचा जीव कुणापाशी आहे? त्या मुलांपाशी. आता त्या मुलांपाशी जीव आहे म्हणल्यावर मग तिच्या ज्या ठिकाणी जीव आहे, ज्या ठिकाणी तिचं प्रेम आहे, त्या प्रेमाच्या माणसाला ह्यांनी जवळ केल्यामुळं तिला तिच्याबद्दलची आपुलकी वाटली. म्हणून ती काय म्हणली चहा पिऊन जा, म्हणून आपुलकी वाटली ना. मग तसं मला सांगा, हे मायारूपी आई आहे सगळ्या जगताची का नाही? तिच्या संबंधाने सगळं. हा कोण आहे? हा बाप आहे. आणि आई कोण आहे? ही माया आई आहे आपली का नाही? तिला मत ब्रह्म म्हणलंय शास्त्रामध्ये. ही कोण आहे? ती आई आहे. मग त्या आईच्या पुढच्या जन्माला आलेला हा ईश्वर आहे. मग त्या ईश्वराची जर ह्या जीवानी काय केली, सेवा केली, भक्ती केली तर त्या आईला आनंद होईल का नाही? मग त्या भक्ताला जाण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे मूळ स्वरूपापर्यंत जाण्यासाठी ती काय अडचण तयार करीन का? अडचण काहीच करणार नाही. म्हणून त्या ईश्वराची भक्ती केली पाहिजे. म्हणून अशा ईश्वराची जी भक्ती करतच नाहीत, असे जे मनुष्य आहेत, मनुष्य द्यायला आलेत पण त्या ईश्वर भक्ती करत नाही, ते स्थानभ्रष्ट होऊन नीच विनीमध्ये अत्यंत यातना भोगत असतात. आता त्यांनी काय केलं इकडे? त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केलंय. याच्या आपण आधी ऐकलंच ना, काय पाहिलं त्यांनी केलं? ब्रह्मज्ञान प्राप्त केलं त्यांनी. म्हणजे तो हा परमात्मा सगळा व्यापक आहे, परमात्मा सोडून काहीच नाही. मग आता हे ज्ञान प्राप्तच नाही केलं पाहिजे का? अहो हे तर पाहिजेच आपल्याला. हे ज्ञान ठेवून आपल्याला काय केलं पाहिजे? हे ज्ञान गिळून घ्यायचं आता आणि काय करायचं? गोविंद गायचं. ज्ञान गिळून गोविंद गा. मग त्या ईश्वर भक्ती जे करत नाहीत, जे स्थानभ्रष्ट होतात, ते नीच योनीमध्ये जाऊन अत्यंत यातना भोगत असतात. मग ज्ञानाभिमाने जे न भजती ते प्रौढ पत्नी पची जाती आज्ञाना ही तेची गते सर्वथा नृपती म्हणू नये. म्हणून हे राजा, हे जे ज्ञानाच्या अभिमानामुळे ईश्वर भक्तीकडे वळतच नाहीत,
काय होत नाही. त्यांना ज्ञान आहे ना. कशाचं ज्ञान आहे? सर्वदम खलविदम ब्रह्म, सगळं ब्रह्मचे, ब्रह्म सोडून किंवा ते परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, हे ज्ञान आहे त्यांना आता. हा, आणि त्यामुळे ते काय करत नाही, ईश्वर भक्ती करतच नाहीत. का करत नाही ईश्वर भक्ती? ते म्हणले काय करायची ईश्वर भक्तीचं तेव्हा आता? ते पण म्हणले मिथ्याचे. कोण? ईश्वर आहे मिथ्याचे म्हणले, खोट्या आहे म्हणले ईश्वर. मग खोट्याची कुठे पूजा करायची असते का? कुठे सेवा करायची असते का? म्हणून ते करतच नाहीत. त्यांच्याही जर आधापात होतो तर मग हे आज्ञानी जे भक्त करत नाहीत त्यांची तीच गती होते, असे मात्र तू समजू नको. असे समजू नको म्हणजे जे आज्ञा नाही ना ते करतच नाहीत. हा, आणि जे आहेत ना, जे करतात ज्ञान काय करतात, जे अज्ञानीपणामध्ये ज्यांना देव म्हणजे काही ते माहितच नाही, ते भक्ती करत नाही, त्यांचा दादापात होतोय म्हणजे. पण ह्याला ज्यांना ब्रह्मज्ञान झालंय तेही ते भगवंताची भक्ती करत नाहीत आणि त्यांचाही आदपात होतो म्हणले. पण असं समजू नको की दोघांची गती सारखी, असं समजू नको. दोघांच्या गतीमध्ये फरक आहे म्हणते. आता काय फरक आहे दोघांच्या गतीमध्ये पाहू आपण आता पुढे. थांबायचं का आता इथं? बरं चला, एक श्लोक घेऊ आता एवढा. दुरे हरिकथा केचित दोरे चारचू कीर्तनम श्रीयाम शूद्रादेशैवम तेनु कंपा भवा दृश्याम. श्लोक क्रमांक 4. श्लोकाचा अर्थ: जे कोणी हरिकथेपासून दूर राहतात, ज्यांना हरिकीर्तन ऐकायलाही मिळत नाही, तसेच स्त्रिया आणि शूद्र आदी लोकही कथा कीर्तनापासून वंचित राहतात, ते सर्व तुमच्या सारख्यांच्या देश पात्र आहेत. दयेस पात्र आहेत. ते काय तुमच्यासारखे सगळ्यांचे दयेस पात्र आहेत. मग एका पित्याचे दोघे अर्भक, एक प्रबुद्ध आणि एक बाळक. पित्याशी अवमानिता देख ताडे जनक प्रबुद्धाशे. बघा आता एका पित्याला 2 मुले आहेत. त्यातील एक जाणता आहे आणि दुसरा आज्ञा आहे. म्हणजे काय, 2 मुले आहेत, एक लहान आहे आणि एक मोठा आहे. आता जो मोठा असतो त्याला कळत असतं चांगल्या बऱ्यापैकी, आणि जो लहान असतो त्याला मात्र कळत, कारण त्या आज्ञा कळत नसतं त्याला काय, ती बापाचे थोबडे घालतात नाही का, त्याला कळत नाही काय, तरी बाप त्याला काय करत नाही. हा, म्हणून जाणत्या मुलाने पिताचा अपराध केला की तो लगेच त्याला शिक्षा करतो. आता जर लहान मुलांनी हाणलं तर बाप त्याला काही करत नाही. पण ज्याला कळतं, जे मोठे आहे त्याने जर थोबडे हाणले बापाचे, तर बाप मात्र त्याला हाणतो. म्हणजे चांगलं बोलत असून तुला कळतं का नाही म्हणजे मला हाणतो तू, हा तुझं बाप आहे नाही मी का, तर त्याला संस्कार तर शिकवावं म्हणून का नाही. मग जाण त्याला तो हाणतो, मारतो, शिक्षा करतो. पण जो लहान आहे, जो अज्ञान आहे, त्याला मात्र तो मारत नाही. बघा म्हणजे जीवाचं रान करून आपण परमार्थ करायचा, आपण साधना करायची, चिंतन करायचं, ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं. किती मोठी शिक्षा आहे आपल्याला बरं का, जर आपण तिथपर्यंत नाही गेलो तर. त्यापेक्षा मग ते आज्ञाने राहिलेलं चांगलं एक टाइम का, एक चान्स आपल्याला मिळून परत जाण्याचा. पण जर ज्ञानी होऊन आपण जर भक्ती मार्गाला नाही लागलो आणि ज्ञानापाशी आपण थांबलो, तर मग मात्र आपली काही सुटका होऊ शकत नाही. बघा आता पुढं. बालक पित्याचे माथा चढे, जरे लाता हानी तयाकडे, तरी त्याशी दोषू न घडे, दोषांचे साकडे सज्ञानाशी. परंतु आज्ञेचे बालक हे पित्याच्या डोक्यावर चढले आणि त्याला लाथा मारू लागले, तरी पिता त्याच्यावर रागवत नाही. ज्ञानी माणसाचा दोष क्षम्य नसतात. म्हणून ज्याला ज्ञान आहे ना, आणि ज्ञान असून जर त्याच्याकडे चुका घडल्या, तर त्याला मात्र काय नाही, क्षमा नाही. क्षमा त्याला क्षमा नाही. वेद त्याला, शास्त्र त्याला क्षमा करत नाही. एवढं कठीण आहे. मग आता बघा बरं. मग ज्ञात्यापासून भजन ठाके, ते कवळी जाती महाधोखे, आज्ञाने तर ते भाविके, साधू कृपामुखे अनुग्रहिता. ज्ञानी लोक भजन करत नाहीत त्या अभिमानामुळे. जे ज्ञानी येतं, ज्याला ज्ञान झाले ना, काय सगळा परमात्माची खलविदम ब्रह्म आहे, सगळं ब्रह्म सोडून दुसरं काहीच नाही का, त्याला अभिमान झाले. म्हणजे हे आता मला सगळे देव एकच आहे, म्हणजे आता कोणाचं भजन करायचंय का नाही. त्यामुळे ते काय करत नाही, ते भजन करत नाहीत का. मग काय करत नाहीत, त्याच्या ठिकाणी अभिमानी म्हणून. पण म्हणून त्याला काय होतं, मोठा दोष लागतो. पण जे आज्ञा लोक येतं त्या मात्र साधूंच्या कृपेने आपल्या शुद्ध भावनेने तरून जातात. आता जे आज्ञा येतं काय, त्यांना ज्ञान नाही अजून, ते साधे बोळे येतं. त्यांना तुमचं शास्त्रही समजत नाही, शास्त्राने काय नियम सांगितले तेही त्यांना कळत नाही. पण त्यांचा एक विश्वास आहे, त्यांचा काय साधूवर, त्या सद्गुरूवर त्यांचा मात्र नितांत विश्वास आहे. काय चुकीचं काय बरोबर त्यांना काही समजत नाही. सद्गुरू सांगतात ना त्याप्रमाणे चालायचं. जरी सद्गुरूंनी शास्त्राच्या विरोधात एखादा नियम सांगितला तरी त्यांना तो खरा वाटतो. कुणाचा, त्या शिष्याला किंवा त्या भक्तांना खरा वागतो. त्या आज्ञा लोकाला, आज्ञा जेवढा खरा वागतो. म्हणून साधूच्या कृपेने आपल्या शुद्ध भावना का, कारण त्या साधूवरती त्याचा शुद्ध भाव असतो.
त्याची शुद्ध निष्ठा असती, श्रद्धा असती, म्हणून ते सांगतो ते खरं असतं. ते म्हणतो आपल्याला काही शास्त्र वाचायला समजत नाही, शास्त्र काय सांगतो ते आपल्याला कळत नाही, त्यामुळे तो शास्त्राच्या नादी लागत नाही, वेदांताच्या नादी लागत नाही. म्हणून आता हे अभ्यास केलेला आहे ना, हे महात्मे आहेत ना, हे सद्गुरू आहेत ना, ह्याला सगळं कळतंय ना, मग ते जे सांगते ती माझी पूर्व दिशा आहे. म्हणून तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, घालून या भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी. म्हणजे मी काय नाही केलं, म्हणजे काय केलं, त्यांच्यावरची भार टाकून दिला. तुम्हाला जसं न्यायचंय ना मला तसं न्या. आता कोणतं सोपं आहे सांगा बरं मला, आता कोणतं सोपं आहे? पण तेवढा विश्वास, श्रद्धा, भाव आपला साधूवरती पाहिजे तर बरं का, अन्यथा ती गोष्ट होऊ शकत नाही. किती सुंदर विवेचन केलं, किती सुंदर सांगितलं बघा ना त्यांनी. म्हणून ते शुद्ध भावनेने तरुण जातात का, शुद्ध भावी तिथं. म्हणून देवाला काय लागतो, भाव लागतो. भावीविना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळीविना शक्ती बोलू नये का नाही. म्हणून चला, आज्ञाना नाही विशेष बाधू, तो साधू विश्वास होय शुद्धो, ज्ञानाभिमानी या भाव विरुद्ध, या लागे सुबुद्ध दोष भादे. आता जो आज्ञानी माणसाला विशेष दोष लागत नाही. आता जे आज्ञानी असतात ना त्याला दोष लागतच नाही. विशेष दोष बरं का, दोष लागतात त्यांना, नाही असं नाही, पण विशेष दोष त्यांना लागत नाही. आणि तो त्याच्या श्रद्धेमुळे शुद्ध होतो. पण त्याची श्रद्धा असते कुणावरती, साधूवरती, सद्गुरूवरती त्याची श्रद्धा असते, आणि त्या सद्गुरूच्या श्रद्धेमुळे तो शुद्ध होऊन जातो लगेच. म्हणून सरळ काय समजा माणसं, हो की देवा मला काही समजत नाही, तुझं ती नियमन काय, ती ही काय, काही समजत नाही मला ना, मी साधा बोलाय, माझी साधी बोली भक्ती आहे, या माझ्या भक्तीचा तू स्वीकार कर. सगळ्या सोपं, तुला जसं न्यायचंय ना तसं, हे सर्वस्व मी तुला अर्पण केले. आता सद्गुरूला काय म्हणावा, सद्गुरूला आपण असं सांगावं की हे सद्गुरू राया, आता मी हे तुझ्या चरणावरती सर्वस्व अर्पण केलंय, तुला जसं मला घेऊन जायचंय ना तसं घेऊन जा. का नाही, मग त्या श्रद्धेमुळे तो शुद्ध होतो. पण आता ज्ञानाचा अभिमान जो बाळगतो, ज्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अभिमान आहे, अशा माणसाची श्रद्धा ढळते. काय ढळते, हे म्हणजे आता काय, ती आपण एकच झालं म्हणजे आता काय ना, मग ह्याची मनाचे नियम सुरू होते. त्याला जसं वाटतं ना, त्याच्या मनाला जसं वाटतं ना तसं वागायला लागतो. त्यामुळे त्याचं काय झालं, श्रद्धा ढळली, सद्गुरूवरती श्रद्धा राहिली नाही, त्यामुळे तो दोषाला पात्र होतो. संपलं सगळं. म्हणजे आतापर्यंत केलेलं सगळं गेलं. कशामुळे, फक्त ज्ञानाचा अभिमान धरल्यामुळे. हा, कुठे गेलं काय माहिती. म्हणजे काय होतं, कुठे गेलं, श्रद्धा ढळते, त्यामुळे तो दोषाला पात्र होतो. आज्ञानी विश्वासे साधू वंदे, ज्ञान अभिमानी दुहोवंते निंदे, या लागी त्या ते त्रिशुद्धे, अवश्य बाधी अतिदोष. पाहता आता किती सुंदर सांगितलं बघा बरं. आज्ञे जो मनुष्य आहे, आज्ञे म्हणजे आज्ञेने असणारा, त्याला शब्द ज्ञान नाही, शास्त्राचं ज्ञान नाही, हा, त्याला कुठलंच ज्ञान नाही, असा असणार जो मनुष्य श्रद्धेने साधू जनास वंदन करतो, साधूला मान देतो, साधूचं जे साधू सांगतो ते खरं समजतो. पण जे पंडित असतात ना, सांगणारे, बोलणारे, का नाही, शास्त्राचा अभ्यास करणारे, हे ज्ञानाच्या गर्वाने अज्ञानी माणसे आणि साधू ह्या दोघांची निंदा करतो. काय म्हणले त्यांचं खरं येतावा, आणि काय त्यांना येतंय, आणि काय कळतंय, हे काय झाली, त्यांची निंदा झाली. आणि जे अज्ञान आहे ते तिथं येडेचित म्हणले, त्यांना तर काहीच कळत नाही, आणि ते येडे ते येड्याला जाऊन मिळाले म्हणले. म्हणजे दोघे कसे येतं, येडे येतं, हा शिलो शान आहे. मग ते येड्यांचा कल्ल्याण होईल, पण हे मात्र अधोगतीला गेला का, तर त्या येड्याला नाव ठेवली म्हणून. तुला कळते ना लई, मग तुला कळत तर मग तुला कळत असूनही तू का त्याला निंदा करतो त्यांची. तुला ज्ञान झाले ना तुला शास्त्राचं, सगळं परमात्मा एक आहे म्हणतो, सगळं ब्रह्म एक आहे म्हणतो, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, आणि त्यांची निंदा करतो तू, म्हणजे अधोगतीला. कारण जा अधोगतीला आता. बरं त्या अधोगतीमधून कोण बाहेर काढीन परत त्याला, लवकर कुणीच काढणार नाही, कल्पांतापर्यंत खितपत पडतो तो त्याच्यामध्ये, का नाही, निंदा करू. त्यामुळे तो खरोखर अतिदोषी होतो. मग साधू विश्वासे अज्ञान फिटे, ज्ञान अभिमानी या विकल्प मोठे, त्यांशी विश्वास कदा न घटे, अभिमान हटे अधपाता. मग दृढ श्रद्धेने अज्ञान दूर होते. बघा, दृढ श्रद्धा असेल, भाव असेल, शुद्ध भाव जो असेल ना, तर अज्ञान दूर होतं. अज्ञान आहे ना, काय हरकत नाही, असू दे अज्ञान, पण विश्वास आहे ना, श्रद्धा आहे ना, मग त्याचं अज्ञान जाणार नक्कीच. अज्ञान काय होतं, दूर होतं. पण श्रद्धा नाही, ज्ञान आहे, काय ज्ञान आहे पण श्रद्धा नाही. ज्ञान तर पाहिजेच, ज्ञान तर पाहिजेच, पण ज्ञान कसं पाहिजे, भक्ती बरोबर ज्ञान पाहिजे. आणि भक्ती कशामुळे येते, श्रद्धेने भक्ती येते. श्रद्धा कशाने येते, शुद्ध भावाने श्रद्धा तयार होत असते, का नाही.
म्हणजेच त्या ठिकाणी श्रद्धा नाही पण ज्ञान आहे असे जरी असले तरी त्या मनात विकल्प फार येत असतात. का? श्रद्धा नाही ना म्हणून विकल्प येतो, संशय येतो. श्रद्धा नाही ना, खरंच हा महात्मा असेल का, आणि खरं असं येण्यासारखं वागतो का तो, का ह्याला ज्ञान असतं ना, साधूची लक्षणं भक्ताची लक्षणं सगळे याला माहिती असतात. साधू कसा असावा, मग ते लक्षणं ते लावून ते माप लावून बघतो त्याला, पण त्या मापामध्ये तो बसत नाही, मग तो त्याला नाव ठेवतो. पण साधू असल्याला कळतच नाही अजिबात, ओळखू येत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणी विकल्प येतो. आणि विकल्प आल्यामुळे तो कुठेच त्याचा विश्वास बसत नाही आणि अभिमानाने त्या हट्टाने तो अधिकच जातो. ये व विचारिता नेटे पाटे अहंतेचे बंधन मोठे अभिमाना ऐसे नाही खोटे दुजे ओखटे त्रिलोकी. एकंदरीत जर विचार करता अहंतेचे बंधन फार मोठे पडते. अहंता म्हणजे अहंकार, अहंकाराचं बंधन फार मोठे सगळ्यात. गर्वासारखे वाईट त्रिलोक्यात दुसरं काहीच नाही. गर्व म्हणजे काय? अभिमान, मी आमका आमका आहे, मी असा आहे, मी ज्ञानी आहे, मला सगळं कळते, असं जो अभिमान आहे ना, ह्या अभिमानासारखं हे तिन्ही लोकांमध्ये दुसरं काहीच नाही. अभिमानु ईश्वराबाधी तोही सबळ की जे सोपादी अभिमानी देहबुद्धी बाधक त्रिशुद्धी सुरनराशी. मग अभिमान हा समर्थ माणसालाही बाधक असतो. समर्थ माणूस जरी असेल, कोण साधू साधू जरी म्हणलं समर्थ आहे, पण त्याला जरी अभिमान झाला तरी त्याला तो बाधक होतो. कारण बघून त्यांनी सांगितले, सुईच्या टोका एवढा जरी अभिमान झाला तरी ती मेरू पर्वतासारखा होतो म्हणजे भगवंताला, का नाही? म्हणून त्यासाठी उपाधी जडतात. अभिमान हा देव आणि मानव यांच्या ठिकाणी मी देह आहे अशी कल्पना दृढ करतो आणि तेच बंधन पडते. काय होतं बघा, अभिमान समर्थ माणसा नाही होतो. म्हणजे आता समज एखादा माणूस आहे, त्याला ज्ञान येतो, त्याला शास्त्राचं ज्ञान आहे सगळा, त्याच्या बुद्धीमध्ये जे त्याच्या दृष्टीने हा सगळा परमात्मा जे व्यापक येतो, हे सगळं ब्रह्म आहे, हा सगळा परमात्मा आहे, याचं त्याला चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. तो सांगतोय पण, तो काय करतो, लोकांना सांगतो पण, हे सगळं आहे. पण काय होतं, कळत न कळत अभिमान आल्यामुळं देहालाच ब्रह्म म्हणायला लागतो, देहालाच परमात्मा म्हणायला लागतो. आणि तसं म्हणल्यामुळे तो देहभावावर येतो आणि देहभावावर आल्यामुळं हा देव मानव यांच्या ठिकाणी मी देह आहे अशी कल्पना दृढ करतो तो. काय हे सगळं देह का नाही, देह उपाधीवरती येतं आणि तो पण देहाच्या उपाधीवर येऊन पडतो आणि ते त्याला बंधनाला कारण होत. म्हणून इथं काय सांगले माऊलींनी, विराळा म्हणले, विराळा असं कुणी म्हणले तो माझ्यापर्यंत येतो म्हणले. या लागे जे ज्ञान जन ज्याशी नाही ज्ञान अभिमान तेही विश्वासल्या संपूर्ण साधू सज्जन अनुग्रह करीती. जे आज्ञ लोक आहेत ज्यांना ज्ञानीपणाचा गर्व नाही, त्यांनी जर साधूवर विश्वास ठेवला तर साधू व सज्जन त्यांच्यावर कृपा करतात. बघा आता जे आज्ञ अजून त्यांना ज्ञान झालेलं नाहीत आणि ज्यांना ज्ञानीपणाचा गर्वही नाही, बरं का, ठीक आहे, ज्यांना ज्ञान झालं नाही ते पण त्यांना शरण गेलात, आणि ज्यांना त्यांच्या कृपेने ज्ञान झालंय पण त्यांना आम्हाला ज्ञान झालंय हा गर्व त्यांना नाही, त्यांनी जर साधूवर आणि त्यामुळे त्यांचा साधूवरती विश्वास असतो आणि साधूवर विश्वास ठेवल्यामुळं तर साधू आणि सज्जन त्यांच्यावर कृपा करतात. कोणावर? ते जीवावर कृपा करतात. आणि त्यामुळे काय होतं पाहता पुढे, ज्याची म्हणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हीनजन ज्याशी का दुरे शास्त्र श्रवण ज्याशी दुरे श्रवण वेदोक्त. बघा, स्त्री शूद्र ही अगदी हीन असणारे जे मानव लोक येतात बघा, स्त्री आणि शूद्र अगदी हीन म्हणजे परमार्थाच्या लायकीचे हे नाहीत, असे जरी असले पण त्यांचा त्या साधूवरती श्रद्धा आहे, त्या साधूवरती त्यांचा विश्वास आहे, का नाही? ज्यांना वेद आणि शास्त्र यांचा अधिकार नाही, बघा, यांना वेद आणि शास्त्राचा अभ्यास करायचा अधिकार नाही, स्त्रीला आणि कुणाला, शूद्राला, पण त्यांचा साधूवरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, असे जे त्यांशी झाली सद्भाव संपूर्ण ते होतो का हीनजन परिसंत कृपेशी आयतन विश्वासे पूर्ण अधिकार झाला. पण ज्यांना पूर्ण श्रद्धा असते, संत कृपेला ते पात्र झाल्यावर जरी हीन असले तरी ते अध्यात्म्याचे पूर्ण अधिकारी होतात. बघा, अध्यात्म ज्ञान हे परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आहे ना, प्राप्त करण्याचे ते पूर्ण अधिकारी होतात. का अधिकारी होतात? कारण त्यांचा सद्गुरूवरती विश्वास आहे, साधूवरती विश्वास आहे त्यांचा, म्हणून ते अधिकारी होतात. ऐसे पूर्ण भावार्थी त्यांची तुम्हा ऐशी साधू संती अनुग्रहोनी तरी ते कृपामूर्ती कृपाळुवा. मग असे जे असणारे पूर्ण भाविक लोक आहेत त्यांना तुमच्यासारखे दयाळू साधू संत जे कृपेच्या मूर्तीच असतात ते अनुग्रह करून धरतात. बघा, मग असे असणारे जे अधिकारी आहेत, भाविक असणारे, श्रद्धावान असणारे, का नाही,
ज्यांचा भाव आहे पूर्णपणे शुद्ध भाव आहे असे असणारे जे अधिकारी आहेत या अधिकारांवरती ते साधू संत काय करतात, कृपा करतात, त्यांच्यावरती अनुग्रह करतात. त्यामुळे ते काय आणि हे म्हणजे साधू संत म्हणजे कसे कृपेची मूर्तीच आहेत ते, कारण त्यांच्या ठिकाणी कृपा आहेच आहे. आणि असे त्यांना जर अधिकारी भेटले तर त्यांच्यावरती ती कृपा करतात आणि त्यांना अनुग्रह करून त्यांना तारतात, त्यांचं कल्याण करून देतात. ते कुठेही कुठल्याही बंधनामध्ये गुतत नाहीत. म्हणून आज्ञानी या परी तरते परी ज्ञानाभिमान ज्यांच्या मती ते ब्रह्मादिका न तरते त्यांची स्थिती मुनी सांगे. बघा आता याप्रमाणे जे आज्ञे लोक येत श्रद्धेवर भावावर साधू संतांवर विश्वास ठेवल्यामुळे ते तरुण जातात. पण ज्यांना ज्ञानाचा अभिमान झालाय, ज्यांनी जे शास्त्राचा अभ्यास केलेला आहे ते मात्र ब्रह्मदेवाधिकही का तरुण जात नाही. बघा मग ब्रह्मदेव जरी असले तरी ते तरुण जाणार नाही, कारण त्यांचे वर्णन चमस मुनी आता राजाला सांगतात. ते आपण आता पुढच्या श्लोकामध्ये उद्या बघू का नाही. आपण आता इथं थांबू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.